सगळ्या स्टुडंट्सनी तुमचे मायक्रोफोन ऑफ ठेवा आणि कॅमेरा ऑन करा. ठीक आहे. आणि पूर्ण सेशन चालू असेपर्यंत तुम्ही कॅमेरा ऑन ठेवायचा आहे आणि मायक्रोफोन बंद ठेवायचा आहे. ज्यावेळेस तुमचं प्रेझेंटेशन चालू होईल किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील त्यावेळेसच तुम्ही तो मायक्रोफोन ऑन ठेवायचा आहे. तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. व्हर्च्युअल सायन्स एक्झिबिशन 2 दिवसाचा इव्हेंट आहे. कालपासून या इव्हेंटची सुरुवात झालेली आहे. सूर्योदय सायन्स फाउंडेशनच्या वतीनं हा इव्हेंट ठेवण्यात आलेला आहे आणि तुम्ही सगळेजण अगदी उत्साहाने यामध्ये पार्टिसिपेशन करत आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप स्वागत. तर मी सर्वप्रथम या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे स्वरूप सांगते की नक्की कार्यक्रम कसा असेल. फर्स्ट हा कार्यक्रम 3 पार्टमध्ये विभागला गेलेला आहे. फर्स्ट पार्टमध्ये इंट्रोडक्शन होईल, ह्या फाउंडेशनचं इंट्रोडक्शन होईल आणि आजची ही टीम तुम्हाला एक्झामाइन करायला थांबलेली आहे त्यांचं इंट्रोडक्शन होईल. त्यानंतर मुलांनी त्यांचे प्रोजेक्ट प्रेझेंट करायचे आहेत आणि थर्ड पार्टमध्ये आपल्याला ढेले आणि रमेश आरकेल बाकीचे सर्व जे काही टीम्स आहेत मार्गदर्शन करतात. ठीक आहे. मार्गदर्शन तर काही प्रश्न तुम्ही प्रश्न. तर सूर्योदय सायन्स फाउंडेशन ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. ही पुणे बेस्ड आहे, म्हणजे ह्याचं मेन ऑफिस पुण्यामध्ये आहे. आणि या फाउंडेशनचं मेन 2 गोल्स आहेत की क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल आणि हेल्थ केअर फॉर ऑल. मग या फाउंडेशनच्या अंतर्गत मी नरेंद्र आणि संपदा आणि बाकीचे आमचे टीम मेंबर्स हे कायम प्रयत्न करत असतो की मुलांपर्यंत कसे जास्त प्रमाणात पोहोचू, त्यांना क्वालिटी एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करता येईल यावरती आम्ही सतत काम करत असतो. तर वेगवेगळ्या इव्हेंट थ्रू आम्ही आतापर्यंत मुलांपर्यंत पोहोचत आलो आहे. जसं की स्कूल किट ड्राईव्ह आहे. यामध्ये आम्ही गरीब आणि होतकरू मुलांना फ्रीमध्ये स्कूल किट आणि एज्युकेशनल सप्लाईज असतो, म्हणजे काही जणांकडे बुक्स नसतात, काही जणांकडे नोटबुक्स नसतात किंवा पेन पेन्सिल किंवा बॅग नसते, अशा मुलांना आम्ही ते प्रोव्हाइड देतो. त्याचप्रमाणे जे कॉलेजचे स्टुडंट्स असतील, जे ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला असतील आणि त्यांना फ्युचरमध्ये पुढे काय करायचं याबद्दल काही माहिती नसते किंवा 10th स्टँडर्डचे स्टुडंट असतील, तर त्यांना सायन्स आणि सायन्स मध्ये येणाऱ्या किती अपॉर्च्युनिटीज आहेत, किती वेगवेगळ्या प्रमाणात सायन्स अपॉर्च्युनिटीज आहेत, कुठे जाऊन पुढे तुमचं करिअर करू शकता बद्दलही मुलांना सांगितलं. जो इव्हेंट आहे व्हर्च्युअल सायन्स एक्झिबिशन, आपण तर जाणतोच आहे सगळेजण की कोविडच्या सिच्युएशनमुळे आपल्याला सध्या शाळा बंद आहेत. आपल्याला म्हणजे जेवढं आपल्याला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करता येत होतं आधी तसं करता येत नाही. सूर्योदय सायन्स फाउंडेशनच्या वतीनं सायन्स एक्झिबिशन घेतले जातात, म्हणजे शाळेत जाऊन आम्ही मुलांकडे जातो आणि त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट सादर करायला सांगतो आणि खूप छान प्रमाणात मुलं प्रोजेक्ट पण सादर करतात. पण कोविडची सिच्युएशन असल्यामुळं हा सध्या थोडासा इव्हेंट व्हर्च्युअल झालेला आहे, ऑनलाईन पद्धतीकडे गेलेला आहे आणि आपण फाउंडेशनच्या वतीनं मुलांना प्रोत्साहन देतोय की तुम्ही ऑनलाईन मोड थ्रू जॉईन व्हा, तुमचे जे आयडियाज असतील ते प्रेझेंट करा. आणि याने काय होतं, याचा मुख्य फायदा काय होतोय की बघा ना, तुम्ही काही जण लातूरला आहेत, काही अहमदपूरला आहेत, काही पुण्याला आहेत, कुठे कुठे छोट्याशा खेडेगावात आहेत, पण तुम्ही सगळ्यांशी एकमेकांशी कनेक्ट होत आहे, म्हणून ही व्हर्च्युअल सायन्स एक्झिबिशन ठेवलं गेलेलं आहे. तर ही झालं सायन्स ह्या इव्हेंट बद्दल. तर मेन जे पार्टिसिपेंट्स आहेत, जे आपले टीम मेंबर जे आहेत फाउंडेशनचे, त्यांच्याबद्दल मी सांगते. आपल्यासोबत आहेत नरेंद्र ढेले. नरेंद्र ढेले प्लीज हाय करा मुलांना सगळ्यांना, म्हणजे लक्षात येईल नरेंद्र ढेले. गुड मॉर्निंग सर्वांना. हा, मला वाटतं नरेंद्र ढेले ही सूर्योदय. आपण काय करूयात निरामय की इंडिव्हिज्युअली आपण तू सगळ्यांचं सांगण्यापेक्षा आपण इंट्रोड्यूस करूयात 2 मिनिट, म्हणजे मी एक मिनिट हो बोलू. हो संपदा. चालेल चालेल. गुड मॉर्निंग हो हो सर्वांना. मी नरेंद्र ढेले. मी सध्या ऑस्ट्रियामध्ये आहे, इथे सायंटिस्ट म्हणून काम करत आहे. आणि माझं म्हणजे मी ज्यावेळेस बनवसला होतो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, त्यावेळेस आम्ही तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचो प्रत्यक्ष जाऊन. पण दिवसेंदिवस काय गोष्टी बदलत जात आहेत आणि मागच्या 1 वर्षापासून कोविडमुळे सर्व आपण घरीच आहेत. आपण शाळेमध्ये जाऊ शकलो नाहीये. तर हे आमचं एक छोटंसं इनिशिएटिव्ह आहे की आम्ही ऑनलाईन व्हर्च्युअल सायन्स एक्झिबिशन ऑर्गनाईज करतोय. मला खूप आनंद होतोय की माझ्या लहानपणीचे दिवस मला आठवतात, ज्यावेळेस मी प्रत्यक्ष छोटासा प्रयोग बनवून तालुक्याला आणि जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो. तुम्ही सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही बघतोय की आता आपण तुम्ही कसे प्रेझेंट करताय आणि तुम्हाला ऑल द बेस्ट तुमचे प्रेझेंटेशनसाठी. आपल्यासोबत आहेत सूर्योदय सायन्स फाउंडेशनच्या टीम मेंबर संपदाचं. प्लीज.
संपदा हॅलो, मी संपदा जड बडवे. ओके, मी सध्या बारामतीत असते आणि मी आत्ताच सूर्योदय सायन्स फाउंडेशनला जॉईन झाली आहे. कारण की काम खूप जबरदस्त आहे, सगळ्यांपर्यंत पोचायचंय, सगळ्यांच्या अडचणी काय आहेत ते जाणून घ्यायच्यात, मुलांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे हे खूप महत्वाचं आहे. तर हे जरा इंटरेस्टिंग काम वाटलं, त्यामुळे मी या फाउंडेशनला जॉईन झालेली आहे आणि मी आता बारामतीमधून या फाउंडेशन थ्रू काम करत आहे. ठीक आहे, थँक्यू संपदा. आपल्यासोबत आहेत पूजा ढेले. पूजा आहे ऑनलाईन. पूजा बरं. त्याचबरोबर आपल्यासोबत जे एक्झामाइन करण्यासाठी टीम मेंबर आलेले आहेत ते म्हणजे रमेश आरकेल हे सध्या BRC मध्ये असतात. ते सायंटिस्ट आहेत आणि न्यूक्लिअर इक्विपमेंट डिझायनिंग अँड डेव्हलपमेंटशी रिलेटेड त्यांचं काम आहे. नरेंद्र, मला वाटतं की रमेश शेवटी मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. तर चालेल. चालेल, ठीक आहे, आपण सुरू करूया. आपल्याला पण काय आपले 15 तसा माईक रमेशचा माईक आपल्या ओके, नो प्रॉब्लेम. आपल्यासोबत उषा नल मॅडम आहेत, त्या नांदेडहून आपल्याला जॉईन झालेल्या आहेत. त्याचबरोबर वडेवाले सर आहेत, ते बनवस म्हणून आपल्याला जॉईन केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपली टीम असणार आहे. मुलांना सगळ्यांचं बहुतेक इंट्रोडक्शन झालेलं आहे असं समजून घेते मी. आणि त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये, आता येणाऱ्या सेशनमध्ये काय करायचं आहे की मुलांनी आपापले प्रोजेक्ट प्रेझेंट करायचे आहेत. संपदाने सांगितल्याप्रमाणे सुरुवात तुम्ही तुमचं नाव, इयत्ता, तुम्ही कुठे राहता आणि तुमचं प्रोजेक्ट कुठला आहे त्यावरती बोलून तुम्ही प्रोजेक्ट प्रेझेंट करायचा आहे. प्रोजेक्ट प्रेझेंट झाल्यानंतर तुम्हाला ही जे टीम मेंबर्स आहेत ते तुम्हाला काही क्वेश्चन्स करतील आणि त्याचबरोबर बाकीचे जे विद्यार्थी तेही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. एकदा प्रेझेंटेशन झालं की त्यानंतर रमेश आरकेल आणि नरेंद्र ढेले तुम्हाला मार्गदर्शन करतील. मुलांना जर मला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्यांच्याशी एकदम बिनधास्त सगळ्यात कुठलाही प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, तर माझ्या मते हा सेशन सुरू करायला हरकत नाहीये. त्यापुढे मी संपदाकडे हँड ओव्हर करते. सगळा प्लीज कॅरी ऑन. हा, तर सगळ्यात पहिला पार्टिसिपंट आहे सूरज पवार. तर त्यांनी आपला म्हणजे प्रोजेक्ट प्रेझेंट करायचा आहे. सूरज पवार, मला वाटतं तो आहे का सूरज? मी शुअर नाहीये. नाहीये, सूरज दिसत नाहीये. चालेल. नेक्स्ट पार्टिसिपंट अनिल खुशले. अनिल खुशले. अनिल खुशले आहे, तो पण दिसत नाहीये लिस्ट मध्ये. थर्ड पार्टिसिपंट अद्विका चौधरी. ती आहे, शी इज देयर. Yes, miss. Yes, so present your project. Advika, on your camera. Yes, wait. Yeah. Even? Okay. Now you. Shall I start? Yes, you can start. Yes. Hello. Am I audible? Yes, we can. We can hear you. Yes. Namaste. Myself Advika Shrikant Chaudhary from class 6C. Today I am going to perform a demo on air occupied space. So let's begin. So यहाँ पे मेरे पास 3 ग्लासेस है. ये ग्लास भरा है पत्थरों से. ये ग्लास आधा पानी से भरा है जिसमें नीला रंग मिलाया और ये है खाली ग्लास. अब आप मुझे ये बताइए, ये ग्लास खाली है या भरा है? मैंने सुना आपने कहा कि ये ग्लास भरा है. तो अब अगर मैं इसमें कुछ और डालूंगी तो इसमें नहीं आएगा. तो चलिए देखते हैं अब ये ग्लास सच में भरा है या नहीं. तो अब मैं इसमें ये पानी डालती हूँ. ये क्या हो रहा है? पानी तो इसमें जा रहा है. इसका मतलब ये ग्लास पूरी तरह से भरा नहीं था, इसमें थोड़ी जगह बाकी थी. तो अब यहाँ पे मेरे पास ये खाली ग्लास है और ये टब जिसमें जो
पानी से भरा है जिसमें मैंने नीला रंग मिलाया है। अब मैंने नीला रंग इसलिए मिलाया है ताकि जो भी इसकी मूवमेंट हो पानी की वो हमें दिख सके। तो अब मैं इसमें ये टिश्यू पेपर डालती हूँ। तो अब आप मुझे बताइए ये ग्लास भरा है या खाली? आप कहेंगे ये तो खाली है क्योंकि ये तो दिख रहा है ये खाली है। पिछली बार तो आपने गलती की थी, आपने कहा था ये भरा है पर वो भरा नहीं था। तो अब मैं इसमें पानी डालती हूँ। नहीं, मैं इतनी बुद्धू भी नहीं हूँ। अगर इसमें पानी डाला तो मेरा टिश्यू पेपर तो गीला हो जाएगा और मेरे को अपना टिश्यू पेपर गीला नहीं करना है। एक काम करती हूँ, पानी को इसमें डालने के बजाय इसको पानी में डालती हूँ। आप सोच रहे होंगे मैं कितनी बुद्धू हूँ, इसको पानी में डालू या पानी को इसमें डालू? गीला तो टिश्यू पेपर को ही होना है। पर आप भूल रहे, ये साइंस है, ये चमत्कारों से भरा हुआ है। तो अब मैं टिश्यू पेपर को थोड़ा दबा के इसमें उल्टा रख देती हूँ। अब ये इतना इसमें डूब गया है तो इसमें पानी भर जाएगा। तो बताइए कितनी देर रखे? 10 सेकेंड। ठीक है, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। इसको तो वैसे 2 सेकेंड ही लगेंगे भीगने में। तो चलिए इसको बाहर निकालते हैं। अब अरे ये क्या हुआ? मेरा टिश्यू पेपर तो पूरा सूखा है, ये तो थोड़ा भी गीला नहीं हुआ। अब ऐसा क्यों हुआ? ये जादू मैंने नहीं किया, ये जादू एक बहुत बड़े जादूगर ने किया जिनके कारण हम जिंदा है और पेड़ पौधे भी। बताइए बताइए कौन है वो? हवा। एकदम सही पकड़े आप। अब ऐसा क्यों हुआ? So when I inverted the glass and put it inside the bowl, so air inside the glass did not let water to go inside it. So you should ask me one question. There was air in the glass full of stones too. So why water went inside it? So because I put it water from upside, so water pressure so more than air pressure. So water went inside. So from this small experiment, we have learned about air occupies space. Thank you. Yes, very good, Advika. Very nice presentation. Yes, Thank so you, sir, miss. yes, सर आपको कुछ क्वेश्चन पूछने हैं तो आप पूछ सकते हैं। अर्किल सर। हाँ नहीं Very Advika, nice. Yeah. very Go nice, ahead. very nice presentation by you. Do you know on Earth also we are actually the overall of your present is we are surrounded by the air. Okay. Yes, sir. You are in which class? 6th class, na? Yes. You told 6th class, na? Okay. I am giving you some small exercise. You will see the wonders in science in more way. The air pressure, what we face on Earth, the same air pressure or more than that we face in the water. As you go inside the water, the pressure of water increases as the air. Just I'm telling you, you will get more interest in science if you do the same things in by going inside the water fields. Okay. And you just search for your interest. As we go above the earth surface, the air decreases. You know that. So just I'm telling Yes. you up to what much height air is present, oxygen is present. Just you check that. And by the way, your experiment was very nice. Okay, you keep trying this. Thank you, sir. Thank you, sir. Very good, Advika. Very Sir, good, Advika. Narendra sir, any questions? No, it's all right. Yes, Advika, very good. Very So good clap for presentation. Advika. Yeah, very good. Excellent presentation. Next presentation, Prachi Matal. Prachi Matal. Prachi, are you present? Yes, she is. Hi, good morning all of you. My name is Prachi Shusam Matar. Class in. My project name is water filtration. I am going to show you how to water filter at home. What all things we need to make this water filter. First, you need empty 2-liter bottle. Cut it from the bottom. You need a jar.
the empty jar, then stored filtered water. We need sand and charcoal and bubbles and stones and dirty water and cotton. So let's beginning the process. We will take the bottle, put the cotton in the inside the hole like this. Next, I am put first layer of sand in the bottle. Now I have put in the charcoal. And bubbles and stones. Now it's time to the purify water. I am pour slowly into the water. आणि सर आता आपण पाहू शकतो की हे dirty water टाकलं होतं आणि हे आता फ्रेश वॉटर येत आहे. सो मी तुम्हाला काढून दाखवते. Now you can see this, sir. This water is so dirty and this is so clean. अशा वॉटर पासून हे फ्रेश वॉटर बनवलेलं आहे आणि हे वॉटर फिल्टरेशन होऊन हे ह्या जार मध्ये पडतं आणि ह्या डर्टी वॉटरचं इथं फ्रेश वॉटर येऊन पडतं. थँक्स. Very good, Prachi. Nice Very good. presentation. Nice presentation, Prachi. प्राची. Sir, any questions? हा येस येस. प्राची मराठीमध्ये बोलेल चालेल का? हो सर. मला वाटतं हो 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 चालेल. हा हा हा. प्राची ऐकू येते का तुला? हो सर. हा मला हे जे तू एक्सपेरिमेंट केलंस भरपूर छान केलंस. कारण भरपूर ठिकाणी अशा आहेत की अवेलेबिलिटी नसती फिल्ट्रेशन सिस्टीमची आणि अशा कोविड वातावरणामध्ये पण जे गोष्टी बंद पडतात त्यांना पण हे फिल्ट्रेशन रिपेअरिंग किंवा मेंटेनन्स तेवढं अवेलेबिलिटी नाहीये. म्हणून त्या ह्याच्यामध्ये तू एवढं चांगला एक्सपेरिमेंट करून दाखवलीस सगळ्यांना ते खूप छान वाटत आहे मला. फक्त मला तुला हे विचारायचं आहे किंवा तू आन्सर करू शकते का सांग. आता एकदम खाली तू कॉटन ठेवलीस बरोबर. Yes, sir. हा त्याच्यानंतर सँड चारकोल मार्बल्स आणि स्टोन्स. Yes, sir. मला सांग फक्त ह्याचा सिक्वेन्स रिव्हर्स केला तर पहिला कॉटन त्याच्यावरती स्टोन्स त्याच्यावरती मार्बल्स त्याच्यानंतर चारकोल त्याच्यावरती सँड ठेवलं तर काय होईल सांगू शकशील. फिल्ट्रेशन मध्ये काय फरक पडेल. प्राची मला वाटतं तिचा Stuck झाला camera? हा स्टक हा. झालेला. अच्छा रिकनेक्ट होईल. एक मिनिट आपण वाट बघू येईल. प्राची प्राची आवाज येतो की तुला. प्राची कळाला का माझा प्रश्न. सॉरी सर फोन आलता. अच्छा अच्छा परत विचारू का तुला कळाला का माझा प्रश्न. हो सर.
हा एकदम खाली कॉटनच ठेवायचा, कारण ते गरजेचं आहे. त्यानंतर सँड, चारकोल, मार्बल, स्टोनच्या ऐवजी पहिला खाली स्टोन, त्याच्यानंतर मार्बल, त्यानंतर चारकोल, त्यावरतीच त्या सँड ठेवलं तर काय फरक, म्हणजे फिल्ट्रेशन मध्ये काय फरक पडेल का नाही पडणार? नाही सर. फरक पडणार नाही. मग नाही. कशात फरक पडेल? कशात फरक पडेल? तू बर ठीक आहे, मी तुला एक आन्सर पाणी देतो, असंच ऐक. येणार सर. पाणी असंच येणार ना? मग हा. काहीतरी कारण असेल ना, तू पहिला स्टोन्स ठेवली, मग मार्बल्स ठेवली, मग चारकोल ठेवली, काय तर रिझन असेल ना. बर, मी तुला आता एक्सरसाइज देतो घरात. आता तू, बरोबर आहे तुझं उत्तर, अगदी बरोबर आहे की पाणी तेवढंच फिल्टर होऊन येईल खाली, बरोबर. पण टाइमेचा फरक पडतो की नाही ते तुला बघायचं आहे. ठीक आहे, आता तू हेच एक्सपेरिमेंट, जे आता 1 वाटी पाणी घे, हे असं जसं सिक्वेन्स आहे ना ते टाकून बघ, केवढ्या टाइमेनंतर पूर्ण पाणी येते बघायचं. दुसरा एक्सपेरिमेंट करायचं, सिक्वेन्स चेंज करायचं, म्हणजे पहिला खाली स्टोन्स, मग मार्बल, मग चारकोल, मग वरती सँड, तेव्हा टाइम बघायचं, टाइम कळेल. कुणाला Okay, जास्त टाइम लागतो, कुणाला कमी टाइम लागतो, ते बघून तू सांगायचं. ठीक आहे, ओके सर. बाकी तुझं एक्सपेरिमेंट खूप छान होता. खूप छान. Very good. थँक्स सर. अभिनंदन. थँक्यू प्राची. प्राची, खूप छान एक्सपेरिमेंट केलास. आणि सर, तुमचा क्वेश्चनही व्हॅलिड होता एकदम. हा, Interesting आता question. आपण सगळे प्राचीसाठी एकदा टाळ्या वाजवणार आहोत. नक्कीच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. नेक्स्ट प्रेझेंटेशन आहे लावण्य गवळी. लावण्य गवळी. लावण्य आहे लावण्य, का तू प्रेझेंट आहेस? लिस्ट लावण्य. नाही, लावण्य नाही. नाही दिसत लिस्ट मध्ये. आशुतोष मुचाटे. हा, तो आहे. मी प्रेझेंट करू का? हा, सुरू हा, कर. ये. ठीक आहे. माझे नाव आशुतोष प्रवीण मुचाटे आहे. मी वॉटर लेवल इंडिकेटर बनवलेला आहे. हा प्रोजेक्ट खूप उपयोगी आहे व पाण्याचा वेस्टेज खूप कमी होतो. यासाठी लागणारे साहित्य आहे 5 LED बल्ब, वायर, सीझर, फेविक्विक, आईस्क्रीम स्टिक व खपटाचा एक बॉक्स व चिकटपट्टी. बॅटरीतून एक कनेक्शन पाण्यात सोडले व दुसरे कनेक्शन वायरातून बल्ब लावले आहेत. त्यामुळे सर्किट पूर्ण झाले की लाईट लागते. सहसा पाण्याची टाकी वर बसवलेली असते, त्यामुळे पाणी भरले की आपल्याला कळत नाही व पाणी जास्त वेस्ट होते. या प्रोजेक्ट नुसार आपल्याला खाली बसून कळते की पाणी किती वेस्ट झाले आहे व नाही, व याची पाण्याची बचत होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट खूप उपयोगी आहे. धन्यवाद. खूप छान व्हेरी गुड. प्रोजेक्ट आहे तुझा, व्हेरी गुड आशुतोष. आशुतोष. खूप छान आशुतोष. हा. थँक्यू सर. आशुतोष, तू कितवीला आहेस? 7वी. 7वीला ना? हा. तू खूप छान केला प्रोजेक्ट, पण मला काही प्रश्न आहेत. हे जे प्रोजेक्ट केला तू वॉटर लेवल इंडिकेटर, जे की आपण भरपूर ठिकाणी आपल्या घरात पण म्हण किंवा कुठल्या तरी संस्थामध्ये पण पाणी भरपूर ओव्हरफ्लो होतं, ते हॉटेलमध्ये आपल्याला, हा सगळ्या ठिकाणी तू म्हणला हॉटेलमध्ये पण, बरोबर आहे. जिथं पण हे आहे ना, ते हे तुझं प्रोजेक्ट जे केले ते भरपूर युजफुल आहे, कारण पाणी वेस्टेज न होणं हे आपल्याला पाहिजे. भरपूर ठिकाणी पाणी मिळत नाही लोकांना. बरोबर बोलतोयस तू. तू खूप छान एक्सपेरिमेंट केलंय. पण मला एक प्रश्न आहे, हे जे तू एलईडीज लावलेत 5 एलईडीज, म्हणजे जसं जसं वॉटर टँक पाणी वाढेल तसं तसं एलईडी वाढेल, म्हणजे एलईडीचं पूर्ण तिथं लाईट वाढतील, बरोबर? हो. ठीक आहे. तर पण मग मी तुला एक प्रश्न विचारेन आणि त्यावर तुला पुढचा एक्सरसाइज पण देईन. ठीक आहे. आता मला सांग, एक जण, आता मी आहे, मी म्हणेल तुझ्या प्रोजेक्ट मध्ये
की अरे मी एलईडी वर लक्ष देण्यापेक्षा मी मग टँक जवळच जाऊन लक्ष देईन. मला टाइमच नाही स्पेंड करायचं. म्हणजे पाणी पूर्ण झाले तर मला आपोआप कळायला पाहिजे. ते कसं काय शक्य आहे का आता? तू म्हणजे तुझ्या एलईडी कडे न पाहता का? हा एलईडी. आता माझं काय म्हणणं आहे, अरे एलईडी बघून आपल्याला कळेल की वरची, म्हणजे घरात एलईडी ठेवलं मी हॉलमध्ये आणि वरची पाणी टँक फुल झालं तर अरे इथे एलईडी 5वं एलईडी आलं, फुल झालं, आता मला बंद करायला पाहिजे. पण मला एलईडी कडे पण लक्ष ठेवावं लागेल ना. मला काय म्हणायचं आहे, असं शक्य आहे का? मी सर खूप आपण आळशी आहे. हा सर ह्याच्यामध्ये एक सेन्सर बसू शकतो. त्यामुळे जर पाणी आपलं आपलं कमी झालं ना, तर ते पाणी आपलं मोटर आपलं आपलं चालू होते व हा. भरत आले की आपलं आपलंच बंद होते. आपण लक्ष ठेवायची काहीच गरज नाही पडायची. अच्छा, ते सेन्सर यूज करू शकतो आपण. हा सेन्सर यूज करू शकतो ना आपण. हा हा हा. आणि मला एक सांग, म्हणजे आता सपोज मी आळशी माणूस आहे, माझ्यासारखा सपोज मी आळशी आहे हा, तर मला हे मोटर चालू करणे बंद करणे, जसं तू म्हणला पाणी रिकामा झालं तर सेन्सरने आपोआप बंद होईल, तसंच पूर्ण वॉटर भरलं तर आपोआप बंद करू शकतो का आपण? नाही, सेन्सर मध्ये दोन्हीही असतात. जर पाणी हा. कमी झालं तर मोटर चालू होते व पाणी भरत आलं की बंद पण होते. अच्छा, पूर्ण पाणी ऑटोमॅटिकली. बंद पण होते. अच्छा, पण हा तो सेन्सर इथं लावलेला नाहीस ना तू सध्या? नाही तर ती उपलब्ध नाही माझ्याकडे. अच्छा अच्छा, नाही नाही, खूप छान होता. मला माझा प्रश्न तोच होता. पण तू खूप छान ऍक्टिंग केलंय. हे भरपूर गरजेचं आहे, कारण पाण्यासाठी लोक भरपूर इकडे तिकडे फिरतात गावाकडं, किंवा भरपूर असे प्लेसेस आहेत की जिथं पाणी मिळत नाही लोकांना, आणि काही ठिकाणी आहेत की तिथं पाणी भरपूर वेस्ट होतं. तर त्या ठिकाणी हे तुझं एक्सपेरिमेंट यूज केलं तर भरपूर फायद्याचं होईल. छान केलं एक्सपेरिमेंट. हो. व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी छान गुड. केलं. थँक्यू सर. आशुतोष, तुझं प्रोजेक्ट खूप छान झालं आणि तू केलेलं मॉडेल पण खूप छान दिसते ते. हो एक मिनिट, छान प्रेझेंट. हा एक मिनिट. बर आशुतोष, तुझ्याकडे इक्विपमेंट ते सेन्सर वगैरे नाही ना? तर तुला नाही. एक्सरसाइज तू ट्राय कर की अलार्म, एक 222 अलार्म असतं, हे तू छान केली एलईडीचं वगैरे. मग एकदम वरचा एलईडी जो आहे ना, एकदम वरचा एलईडी तो ब्लिंक झालं तर हा तुला कळतं की टँक फुल झाली, बरोबर? मग हा तिथंच अजून एक, म्हणजे मला असं वाटलंय की तुला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे. मग तसंच ना हो सर. एलईडीला अजून एक पॅरलल कनेक्शन द्यायचं, अलार्मचं सिग्नल द्यायचं त्याला. म्हणजे एलईडीची लाईट पण लागणार आणि हा टू हा टू 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 आवाज पण वाजणार. म्हणजे अलार्म पण टीव्ही वाजणार. अरे अलार्म वाजला म्हणजे माझं एलईडी कडे पण लक्ष देणार नाही. मी किचन मध्ये चहा करत आहे, मी एलईडी कडे लक्षच देणार नाही. अलार्म वाजला की मी बंद करणार. तर ते पण तू करू शकतो, बरोबर? हो. हा सर. चालतंय. तरी तुझा प्रोजेक्ट खूप छान झाला होता. हा सर, माझ्याकडे अलार्म उपलब्ध आहे. हा, मग ते तू करून बघ. हो सर. ठीक आहे, ठीक आहे. व्हेरी गुड आशुतोष. आशुतोष, खूप छान अभिनंदन. छान प्रेझेंट केलास तू, आणि सरांनी पण छान मार्गदर्शन केलेलं आहे तुला. तर त्याप्रमाणे तू विचार करशील अशी आम्ही आशा करतो, आणि तसा तू प्रयोग पुढच्या वेळी अजून म्हणजे सादर करशील. हो हो. ठीक आहे. तर आता तर आशुतोष साठी एकदा टाळ्या वाजवायच्यात सगळ्यांनीच. खूप छान, खूप छान. कारण की आपण जेव्हा थँक्यू टाळ्या सर. वाजवतो तेव्हा मुलांना एक प्रोत्साहन मिळतं की नाही, आपण केलेलं छान आहे. त्याच्यामुळे टाळ्या वाजवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता नेक्स्ट पार्टिसिपंट आहे मोमीन अफजल. आशुतोषला काही बोलायचं आहे का? मॅडम आवाज येत नाही. हा, नाही येतोय. झालाय तुझा प्रोजेक्ट, तर तू ऑफ करू शकतोस कॅमेरा. ओके. मॅडम आवाज येत नाही. माझा आवाज येत नाहीये का? हॅलो. हा येतोय. हा, तर तू तुझा कॅमेरा ऑफ करू शकतोस आता, किंवा कॅमेरा ऑन हॅलो. ठेव, मायक्रोफोन फक्त ऑफ करून तू ऐक. तुझं नेक्स्ट प्रेझेंट करून झालंय ना आशुतोष? हा, झालंय. आशुतोषचं प्रेझेंट झालंय. नेक्स्ट पार्टिसिपंट आहे मोमीन अफजल. कॅमेरा सरळ पकडावा लागेल. मोबाईल कॅमेरा सरळ धरा तुम्ही.
मोमीन तुझा कॅमेरा असा आडवा धरलेला आहे, असा उभा धरतो तुझा मोबाईल किंवा तुझा- उभा धर. हा हा, व्हेरी हा, गुड. हा. हा व्हेरी गुड. व्हेरी हा Good morning, sir. My गुड name मॉर्निंग. is Dr. Mukesh. I live in Pingla, district Latur. Today my project is DIY without तुझा आवाज electricity. येत नाहीये, थोडं थोडा मोठ्याने क्लिअर बोल. आवाज येत नाहीये. हा आजचा माझा प्रोजेक्ट आहे विदाउट इलेक्ट्रिसिटी एअर पंप. हे मी माझ्या टँक साठी बनवलेलं आहे. हे दुसरं जे एअर पंप येतं ते इलेक्ट्रिसिटी मुळे चालतं आणि त्यामुळे या टँक मध्ये माझ्या खूप माशा होत्या, परंतु एक दिवसासाठी आमच्या गावात लाईट गेली आणि त्यामुळे सगळ्या माशा माझ्या मरून गेल्या. फक्त एकच राहिली. तर मी माझ्या माशा मरून हे प्रोजेक्ट तयार केलेला आहे. ग्रॅव्हिटीवर चालतं, पाणी वरून खाली येतं आणि प्रेशरमुळे हवा आहे या पाईपद्वारे टँक मध्ये जाते. हे बॉटल भरल्यावर आपण खाली करून पुन्हा ह्याला वापरू शकतो. आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे बॉटल टँकच्या खाली ठेवायची. हा मोमीन, तू सुरुवातीपासून सांगू शकशील का? सॉरी मोमीन. डबल बोल. मोमीन तुझा तुझा आवाज clear क्लिअर नाही आहे. आवाज क्लिअर नाहीये. तू काय बोलतो ते कळालं नाही. तुझं एक्सपेरिमेंट भरपूर इंटरेस्टिंग वाटत आहे, पण तू सुरुवातीपासून सांगू शकशील का प्रोजेक्ट? माझ्या मते त्यांनी मॉडेल साईडला ठेवून फक्त त्यांनी काय केलंय हे बोलून दाखवलं तरी चालेल, कारण तो फोकस होईल त्याच्यावरती आणि आपल्याला व्यवस्थित ऐकू येईल. मॉडेल साईड में रख, ठेव आणि तू बोललास तर आवाज क्लिअर येईल. मोबाईल तुझ्या जवळ घेऊन तू बोल व्यवस्थित. तुझं मॉडेल बऱ्यापैकी लक्षात आलंय, फक्त तू एकदा एक्सप्लेन कर. हा सांग. हे मी विदाउट इलेक्ट्रिसिटी बनवलेलं आहे. क्लिअर नाहीये. लाईट पण गेली तर हे पण चालू. विदाउट इलेक्ट्रिसिटी तू एअर बबल बनवतोयस तुझ्या फिश साठी. हा. ओके. मोमीन, कळालं मला की लाईट गेली आमच्या तर गावात खूप लाईट जाते. आमच्या गावात खूप लाईट जाते, अर्ध्या तासानंतर, 1 तासानंतर. पण त्याच्याने काही फरक जास्त पडत नाही. पण एका दिवशी काय झालं, पूर्ण दिवसासाठी लाईट गेली आणि त्यामुळे माझ्या फिश टँक मध्ये सगळ्या माशा मेल्या, फक्त एकच राहिली होती. एक एक करून सगळ्या मेल्या. तू म्हणून मी हे बनवलेलं आहे. परत सांगशील का एक्सपेरिमेंट? मला खूप इंटरेस्टिंग वाटत आहे आणि खूप युजफुल आहे प्रोजेक्ट. तुम्हाला परत सांगशील का प्रोजेक्ट एकदा? त्याच्यामध्ये काय होतं सर, ह्या पाईपद्वारे टँक मधलं जे पाणी आहे हे बॉटल मध्ये येतं आणि ह्याच्यामध्ये मी 2 होल ड्रिल केलेले आहेत. त्याच्यामध्ये IV सेट केलेले आहेत. एका पाईपने पाणी मध्ये येतं आणि हे जर तो पण मी एअर टाईट केलेला आहे. आणि हे पाणी मध्ये आल्यामुळे हे हवा बाहेर प्रेशर बनतं हवाचं. करेक्ट. आणि हे प्रेशर दुसऱ्या पाईपद्वारे माझ्या टँक मध्ये जातं.
अच्छा, म्हणून तू हे करू शकतोस है ना. हा. बर, जर मी तुझं वर project ठेवलं तर वरती ठेवलं तर होईल का नाही मोमीन? नाही होणार नाही, कारण पाणी वरून खाली येतं. बरोबर. बरं ठीक आहे मोमीन, तू आता बाजूला टेस्ट सेटअप, मला तुझा चेहरा बघू दे. हा, तुझा प्रोजेक्ट खूप छान आहे आणि ह्याच्यावरनं कळतं की तुला तुझा भरपूर भरपूर लाड करतो तू माशांचा, म्हणून तू सर्च करून पूर्ण छान तू एक्सपेरिमेंट केलास. तुझं खूप प्रेम आहे तुझ्या माशांवर. आता मला सांग, त्याच्यामध्ये तू म्हणलास की जर बॉटल आपण वरती ठेवलं तर ते ऑक्सिजन निर्माण होणार नाही, बरोबर? हा. का? म्हणजे वॉटर लेवल, तू म्हणलास की वॉटर लेवल नेहमी वॉटर फ्लो इज फ्रॉम हायर साइड टू लोअर साइड, म्हणजे पाणी वरून खाली नेहमी फ्लो होतं, बरोबर? आता मला सांग, ह्याच्यामध्ये आता तू रात्री झोपलास, ठीक आहे, तर ते जेव्हा बॉटल भरेल ते तुझं पण संपेल हे प्रोसेस, कारण तू जे पाणी घेत आहे बॉटल मध्ये, कारण तू एअरटाईट केलेस, बरोबर? एअरटाईट केलेस ना. आणि जेव्हा तर मी बॉटल भरेल, एअरटाईट म्हणजे मी सील केलेलं नाही त्याला, मी फक्त टोपण हा, एकदम टाईट केलेलं आहे. करेक्ट करेक्ट, तो पण एकदम टाईट केलेला आहे. बॉटल मध्ये अगोदर हवा असती, मग ते फिश टँकचं पाणी बॉटल मध्ये येते, मग त्याची हवा कुठं जाणार, मग ते परत फिश टँक मध्ये जाणार. हा तुझा प्रोजेक्ट आहे. तर मला सांग की जेव्हा पाणी पूर्ण भरेल बॉटल मध्ये तेव्हा काय होईल? तेव्हा आपल्याला हे एक बॉटलचं पाणी वापस टाकावं लागेल. वापस टाकावं लागेल ना. आता मला सांग, आता तू रात्री झोपला, हम्म, आता हे तुझी बॉटल किती वेळात भरती सांग मला? अर्धा तास. 5 मिनिट 10 मिनिटात अर्ध्या तासात भरती ना. मग आता तू रात्री 12ला झोपला तर 12:30ला संपेल पाणी, पाणी भरून जाईल, मग तुझ्या माशांना ऑक्सिजन कमी भेटेल. 12:30 नंतर बंद होईल ना ऑक्सिजन. मग तसं होऊ नये म्हणून तू काय करू शकतोस का? तसं होऊ नये म्हणून काय करू शकतोस? हा, बर, ऐक. मग जसं तू कॅपॅसिटी वाढवशील तेव्हा तेवढं टाइम जास्त लागेल, बरोबर? म्हणजे तू एक बॉटल घेतला, बरोबर, एक बॉटल घेतला, त्याच्याऐवजी मोठं बॉटल घ्यायचं, ते पण एकदम सील टाईट, जसं तू पण सील केलं ना तसं हे केलं, तर तसं तुझं टाइम वाचवणं, म्हणजे टाइम जास्त पाहिजे. जर म्हणजे अर्धा तासात तुझी बॉटल भरते ना, तर 2 तासात बॉटल भरायला, 3 तासात बॉटल भरायला, तू जेवढी कॅपॅसिटी ऑफ द टँक वाढवशील ना तेवढं तुला आराम करायला जास्त भेटेल. म्हणजे 3 तासानंतर तू करू शकतोस, बरोबर? कळलं का तुला? तर तुझं एक्सपेरिमेंट भरपूर भरपूर असं ह्युमॅनिटी एक्सपेरिमेंट आहे तुझं, म्हणजे बाकीच्यांचं पण भरपूर छान आहे. तुझं एक्सपेरिमेंट ह्युमन म्हणजे माणुसकीचं एक्सपेरिमेंट आहे. मला खूप छान वाटलं एक्सपेरिमेंट, आणि तुला त्याच्यावरनं तुझं माशांची काळजी पण दिसते. खूप छान मोमेंट, कंटिन्यू कर असंच. ओके, थँक्यू सर. मोमीन, खूप छान प्रोजेक्ट आहे तुझा आणि तू खूप विचार करून केलेला हा प्रयोग दिसतोय, तर त्याबद्दल तुझे धन्यवाद. सगळ्यांनी त्याच्यासाठी Yes, ma'am. एकदा होऊन जाऊ द्या. नेक्स्ट पार्टिसिपंट आहे वैशाली मातार. Hi, good morning, sir. Everybody, my in seventh तुझा class आवाज student. येत My नाही. project name is my project name is daily segment. So it's the project. Apparatus: 2 glass water, 2 lemon and salt. 2 glasses to common stock water. पॉज होतो वैशाली? व्हिडिओ. हा, मला तुझा वाटतं आवाज येत नाही नीट. नेटवर्क कमी आहे खूप. नेटवर्क इश्यू.
वैशाली, जर तुझं नेटवर्क इश्यू असेल तर तू व्हिडिओ करून पाठवलास तरी चालेल, नाही तर नंतर नेटवर्क असेल तर तू नंतरही प्रेझेंट करू शकशील. आपण आता नेक्स्ट पार्टिसिपंट घ्यायचं का? तिला आपला मेसेज कन्वे करूयात आपण की शेवटी नाही, तिचा आलंय करूया. network. आली Okay. आहे. आलं आलं नेटवर्क आलं ओके. नाही, कंटिन्यू कर. ओके. किंवा तिने व्हिडिओ ऑफ करून नाही. Good morning, sir, everybody. Myself, Vaishali Bhagwat Matar. I am in 7th class student. My project name is genetic experiment with lemon. So let's see project. Apparatus: 2 glass water, 2 lemon and salt. 2 glasses to common top water. Now take a lemon and put it on the glass and see what happens next. Now we will see what happens. Completed. Here we can solve that is lemon thinking is experiment. This is reason by one different property. So thanks. Any questions, sir? हा वैशाली, तू कितवीत आहेस? Sattvic. 7वीत का? असं कसं कशाला होते बाळा, मला कळलंच नाही. असं ते मिठाच्या ह्याच्यात तरंगते आणि प्युअर वॉटर मध्ये बुडायला लागले, असं कशाला होते? कारण ना सर ह्या ग्लासच्या मध्ये पाण्याची घनता जास्त झाली आणि लिंबाची घनता कमी झाली, म्हणून लिंबाची घनता कमी झाली का पाण्याची घनता वाढली? अगं आवाज येत नाही का? तुझा व्हिडिओ ऑफ करून फक्त तू बोल, त्याच्यामुळे थोडाफार फरक पडू शकतो आवाजामध्ये. बर वैशाली, वैशाली, हा सर बोला. तुला पोहता येतं का? तुला स्विमिंग नाही. हा स्विमिंग, यू नो स्विमिंग नाही का? बर 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 चालतंय. पण तू जेव्हा पोहायला शिकशील ना, तेव्हा तू हाच एक्सपेरिमेंट स्वतःहून कर. तू जेव्हा स्विमिंग टँक मध्ये पोहोचील आणि जेव्हा समुद्रात पोहोचील तेव्हा तुला फरक जाणवतो का बघ. ठीक आहे, कळलं का? हो. आणि पाण्याची घनता किती असते माहितीये का तुला? पाण्याची घनता म्हणली ना तू, पाण्याची घनता किती असते? 1.7. काय 1.7? युनिट असेल ना, केजी पर मीटर क्यूब असं. वैशाली, बर ठीक आहे. बर तुला मी एक्सरसाइज देतो. पाण्याची घनता किती असते बघायची आणि लिंबाची घनता किती असते बघायची. ठीक आहे. आणि सॉल्ट वॉटर, जेव्हा तू सॉल्ट वॉटर करशील म्हणजे सॉल्ट वॉटरची घनता किती आहे ते बघायची. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये तू सिक्वेन्सनी लावायचं, म्हणजे पहिला प्युअर वॉटरची घनता जास्त असते का लिंबूची घनता जास्त असते का सॉल्ट वॉटरची घनता जास्त असते, ते तिन्ही सिक्वेन्सनी लिहायचं तू. ठीक आहे ना. तुझा एक्सपेरिमेंट भरपूर छान होता, खूप छान होता. एकदम एकदम कन्सेप्च्युअल एक्सपेरिमेंट होता तुझा. बर मला सांग, काही जण अंड्यानी पण करतात, काही जण हे एक्सपेरिमेंट. तर अंडा पण प्युअर वॉटर मध्ये तरंगतंय म्हणजे बुडतंय आणि मिठाच्या पाण्यात तरंगतंय, असं होतंय का अंड्याचं पण? हो सर. होतंय का हो. वैशाली? हा सर. विचार करते. मी ऐकू ना ग? माहितच नाही. हा. अंड्याचं माहित नाही का? हो. बर बर वैशाली, मला सांग, आता तू म्हणायला लागली की पाण्याची घनता होती आणि त्यानंतर मीठ टाकलं तर आपण पाण्याची घनता वाढते. मग इथं तू लिंबूच्या ऐवजी तू जर छोटा दगड टाकलं तर तरंगणार का ते? नाही सर. कशाला? घनता तर वाढते पाण्याची.
दगडाची घनता पाण्यापेक्षा जास्त असते सर. अरे तू मीठ मिक्स करायला लागली ना त्याच्यामध्ये, घनता वाढते ना. बर. बर ओके, ऐक. तर तू छान एक्सपेरिमेंट केलास. ह्याच्यामध्ये काय माहित आहे का, लिंबूची घनता जी आहे ना ते पाण्याच्या घनतापेक्षा थोडी जास्त असते, थोडी जास्त, म्हणून ते पूर्ण बुडतंय. तो जो डिफरन्स आहे ना तो खूप कमी आहे, म्हणून तो प्युअर पाण्यात बुडतंय. आणि जेव्हा तू मीठ ऍड करशील तेव्हा तो डिफरन्स आहे ना तो बुजून जातो आणि डेन्सिटी थोडी वाढते लिंबू पाण्याची, सॉल्टी वॉटरची, म्हणून घनता त्याची वाढते, म्हणून ते लिंबू त्याच्यात तरंगतं. पण दगडाचं कसं आहे, दगडाची घनता एवढी खूप आहे की तू किती पण मीठ त्यात ऍड केली तर ते डिफरन्स बुजून जात नाही, म्हणून दगड किती पण सॉल्टी वॉटर मध्ये बुडतं. ठीक आहे. हो सर. ओके. तू जेव्हा पोहायला शिकशील ना तेव्हा तू ऑब्झर्व कर स्वतःहून की जेव्हा तू स्विमिंग पूल मध्ये पोहोचील तुला केवढा एफर्ट लावावा लागेल, आणि जेव्हा तू समुद्राच्या पाण्यात पोहोचील तेव्हा तुला एफर्ट लावावा लागेल. आता तू मला आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला सपोज पोहायला येतंय, समज यू नो स्विमिंग, ओके. ओके. तर तुला कुठल्या पाण्यात स्विम करायला सोपं जाईल तुला, म्हणजे स्विमिंग पूल मध्ये तुला पोहायला सोपं जाईल का समुद्राच्या पाण्यात पोहायला सोपं जाईल? स्विमिंग पूल मध्ये. कस काय? स्विमिंग पूल मध्ये. कसं काय सांग मला. कारण समुद्रामध्ये मिठाचे पाणी. मग जास्त आहे ना उलट. जर तू आता इथं लिंबूला समज तू लिंबू आहेस, कळालं. हो. मग तू लिंबू तर प्युअर स्विमिंग पूलच्या पाण्यात बुडायला लागले, आणि समुद्राच्या पाण्यात जिथं मिठाळ पाणी असतं तिथं तर लिंबाला काही गरजच नाही काय करायची, तो आपोआप तरंगायला लागलाय. तर तुला समुद्राच्या पाण्यात अत्यंत कमी तुला मेहनत घ्यावी लागेल, पण तुला तेच मेहनत जास्त घ्यावी लागेल स्विमिंग पूलच्या पाण्यात, कारण स्विमिंग पूलचं पाणी प्युअर असतं, त्याच्यामध्ये सॉल्टी कंटेंट जास्त नसतं. तर तुला जास्त एफर्ट लावावा लागेल तिथं. पण समुद्राच्या पाण्यात कसं ऑलरेडी घनता वाढलेली असते, सॉल्टी वॉटर असतं, म्हणून तू थोडं एफर्ट लावलं तरी तू स्विमिंग करू शकशील, म्हणून समुद्राच्या पाण्यात स्विमिंग करणं सोपं असतं. कळालं? ओके सर. ओके. तुझा एक्सपेरिमेंट भरपूर छान होता, खूप छान होता एक्सपेरिमेंट तुझा. मला प्रॉमिस करशील तू नेक्स्ट टाइम हे एक्सपेरिमेंट अंड्या बरोबर पण करशील आणि बटाट्या बरोबर पण करशील. कळलं? ठीक आहे. प्रॉमिस सर. हा, आणि तू रिझन्स उडक तुझे, म्हणजे तू इंटरनेट असेल, गुगल असेल तुझ्याकडं, बटाट्याची घनता किती आहे, अंड्याची घनता किती आहे, पाण्याची घनता किती आहे, लिंबाची घनता किती आहे, आणि सॉल्टी वॉटरची घनता किती आहे, ते सगळं तू सिक्वेन्शियली लिहायचं. मग तुला कळेल काय काय तरंगतं, काय काय नाही तरंगत. ओके. ओके सर. ओके, गुड. येस, छान. वैशाली, तू व्हेरी खूप गुड, छान व्हेरी गुड. एक्सपेरिमेंट केलायस आणि सरांनी पण तुला छान मार्गदर्शन केलेलं आहे, आणि त्यानुसार तू आता विचार करशील असं मी आशा करतो. ते सगळे आणि खूप छान झाला हिचा प्रेझेंट. हिच्यासाठी एकदा टाळ्या होऊन देऊ द्या. ओके मॅम. नेक्स्ट पार्टिसिपंट आहे रोहिणी जाधव. रोहिणी जाधव. नमस्कार मॅम. येस. माझे नाव रोहिणी विजय जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानापुरी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वॉटर सायकल. तर आपल्याला हा प्रश्न तर पडतच असेल की पाऊस पडतो आणि कुठे जातो. तर या प्रश्नाचे उत्तर आज या प्रोजेक्ट मधून आपल्याला समजणार आहे. तर सर्वप्रथम हा आहे सूर्य. सूर्याची किरणे जेव्हा नदी, समुद्र, महासागर किंवा इतर जलस्रोतांवर पडतात तेव्हा त्याची इव्हपोरेशन म्हणजे बाष्पीभवनात रूपांतर होते आणि मग ती वाफ हळूहळू वर जाते. मग त्या वाफेचे रूपांतर ती वाफ थंड हवेच्या संपर्कात येऊन
त्या वाफेचे बाष्पकण तयार होतात आणि त्या बाष्पकणांचे मग ढग तयार होतात आणि त्या बाष्पकणांचे मग ढग तयार. त्याच प्रक्रियेला कंडेन्सेशन यानी घनीभवन असे म्हणतात. मग त्या ढगांमध्ये जास्त पाऊस जर झाले तर ते जास्त वजन पेरू शकत नाहीत आणि ते पावसाच्या रूपात पुन्हा पृथ्वीवर येतात. मग त्यातले काही पाणी नदी, समुद्र, महासागर किंवा इतर जलस्रोतांना जाऊन मिळते आणि काही पाणी जमिनीत मिळते. यालाच कलेक्शन असे म्हणतात. तर अशाच हीच प्रक्रिया चालत असते. या संपूर्ण प्रक्रियेला वॉटर सायकल असे म्हणतात. धन्यवाद. अर्किल सर, काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. वॉटर सायकल म्हणजे झालं का? हो सर. हो. आवाज येत नाही ग रोहिणीचा. बाळा तुझा आवाज येत नाही रोहिणी. हो सर, येतोय ना मला तुमचा आवाज. ओके ओके ठीक आहे. तू कितवीत आहेस बाळा सांग मला. 7वी मध्ये सर. 7वी मध्ये का? बर, पाण्याचं बाष्पीभवन म्हणलं तू, इव्हॅपोरेशन म्हणला, मग मला सांग की बाष्पीभवन आणि बॉइलिंग मध्ये काय फरक आहे का? इव्हॅपोरेशन आणि बॉइलिंग मध्ये काय फरक आहे का? सर, ती सूर्याची किरण गरम असतात आणि ते जेव्हा पाण्यावर पडतात त्याची वाफ तयार होते. तर सर मग ते नाही नाही, तू सांग. तू खूप छान सांगितलंस. भरपूर लोकांना माहित नसते वॉटर सायकल. तू हा प्रयत्न केलास, भरपूर छान केलास तू. मी तुला प्रश्न विचारतो, काही तुला नाही आले तर सांग, मी तुला सगळं सांगेन कसं असतंय. तू केवढं पण डिटेल विचार, मी तुला भरपूर गोष्टी सांगेन. ठीक आहे. आता मला सांग, पाणी कधी बॉईल होतं, त्याचं बॉइलिंग टेम्परेचर काय, बॉइलिंग पॉइंट काय त्याचा? ऐकलं असेल ना, वाचलं असेल. सर, जर पाण्याला वाफ दिली म्हणजे तो पाणी बॉईल होते सर. ते वाफ दिली तर कुठलं, म्हणजे आता मला सांग, मी ग्लास मध्ये पाणी ठेवला, टेरेसवर ठेवला, ते पूर्ण त्याचं वाफेत रूपांतर होईल का? हो सर, होते. जर त्याच्यावर सूर्याची किरणे जर पडली तर त्याचे वाफेमध्ये रूपांतर होते. आवाज येत नाही ग रोहिणी. सर, येत आहे. अच्छा अच्छा, ओके, आता यायला लागलाय. आता मला सांग, मग नदीचं सपोज एक तलाव आहे, तलाव, ठीक आहे. मग तलाव उघडं तलाव, ओपन तलाव आहे, तर त्याच्यावर तर सूर्याची किरणे पडतात, मग ते सगळं पाणी उडून जायला पाहिजे. का उडून जात नाही? सर, त्याची वाफ तयार होते ना. हा हा हा. मग ती वाफ वर जाते आणि त्या वाफेचे बाष्पकण तयार होतात आणि मग त्या बाष्पकणांचे ढग तयार होतात. ढग तयार होतात. ओके, तर मला सांगायचं आहे की जे तू म्हणली इव्हॅपोरेशन आणि बॉइलिंग मध्ये फरक आहे. बॉइलिंग म्हणजे जे वाफा तयार होतात ना, आपण किचन मध्ये चहा करतो ना, चहा तेव्हा पाणी ठेवतो, त्यानंतर गॅसवर पाणी ठेवतो आपण, तिथं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसच्या वर जातं, म्हणून त्याची वाफ तयार होते. बरोबर. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जेव्हा त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसच्या वर जाईल तेव्हा ते वाफ तयार होते. बरोबर, चहा करताना किंवा पाणी उकळताना वगैरे. पण आपल्या सूर्याची जी किरण येतात पृथ्वीवर 100 डिग्री पोहोचू शकत नाही. बरोबर. नदीमध्ये जे तू दाखवलं ना, डोंगरामध्ये, ते तिथे 100 डिग्री पोहोचणारच नाही, कारण सूर्याची किरणे जर पृथ्वीवर 100 डिग्री पोहोचली तर माणूस सगळे जळून जातील. बरोबर की नाही? म्हणून ना, तू इंटरनेटवर सर्च कर, काय रिझन आहे की नदीतलं पाणी बाष्पीभवन होतं, 100 डिग्री पोहोचत नाही तरी पण बाष्पीभवन होतं त्याचं. 100 डिग्री तुला वाटतंय का पोहोचेल? सर, पोहोचू शकत नाही. पोहोचू शकत नाही ना, कारण माणसाला 60 डिग्रीच्या वरच पोळतोय आपण. तू 60 डिग्रीचं पातेलं शिवू शकत नाही. तुझ्या स्किनवर 50 डिग्री पोहोचलं तरी तुझं स्किन जळेल पूर्ण. तर सूर्याची जी किरण येतात, सूर्याची जी किरण येते पृथ्वीवर, ते 50-55 डिग्रीच्या वरती जात नाहीत. तरी पण असं काय होतं की 100 डिग्री बॉइलिंग पॉइंट असलं वॉटर पूर्ण बाष्पीभवन होतं. त्याला इव्हॅपोरेशन म्हणतात. तू खूप छान एक्सपेरिमेंट केली, तर तू इंटरनेट वरती सर्च कर,
असं का होतं की पाण्याचं टेम्परेचर 100 पोहोचत नाही तरी पण बाष्पीभवन होतं, हे तू सर्च करायला पाहिजे. ठीक आहे. त्याला पार्शियल प्रेशर ऑफ वॉटर म्हणतात. पार्शियल प्रेशर ऑफ वॉटर. पार्शियल प्रेशर ऑफ वॉटर म्हणजे जे बॉइलिंग पॉइंट आहे ना, बॉइलिंग पॉइंट म्हणजे जे पाणी उकळतं म्हणतो आपण, ते डिपेंड असतं टेम्परेचर आणि ते प्रेशरवर पण डिपेंड असतं, प्रेशरवर पण. कळलं? तर प्रेशर कमी केलं तर बॉइलिंग पॉइंट पण कमी होतो. कळलं? ते तू इंटरनेटवर सर्च कर. तू कधीतरी असं झालं का की तू मडक्यातलं पाणी पिली? मडक्यातलं पाणी, हो सर. मडक्याच्या बाहेर आपण कापड ठेवतो, त्याच्यावर पाणी टाकतो आपण आणि आपल्याला मडक्यातलं पाणी थंड मिळतं. ते का मिळतं बरं? ते जे तू म्हणले ना, सूर्याची किरणे पडतात तसं तसं ते मडक्याच्या भोवती जे पाणी असतं, कापडावरती जे पाणी असतं, जेव्हा वारा येतो ना, वारा, तेव्हा पण त्याच्यातले पाणी बाष्पीभवन होतं, त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि जे गरमपणा आहे त्या पाण्याचं ते वारा घेऊन जातं आणि जे थंडपणा आहे ना ते त्या मडक्यावर राहतं, म्हणून आपल्याला पाणी थंड भेटतं. कळलं? तर तू खूप छान एक्सपेरिमेंट केला, पण मी तुला सांगतो तू एक्सरसाइज कर की असं काय होतं जेणेकरून की 100 डिग्री सेल्सिअस न पोहोचता पण पाण्याचं बाष्पीभवन व्हायला लागलंय. ठीक आहे. बाकी तुझा प्रोजेक्ट खूप छान होता. व्हेरी गुड. छान होता एक्सपेरिमेंट. रोहिणी, तू खूप छान एक्सपेरिमेंट केलाय. असंच आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तू इंटरनेटवर सर्च कर आणि काय तुला भेटेल ते परत नेक्स्ट आपण जेव्हा भेटू तेव्हा तू आम्हाला सांगू शकतेस. तर ठीक, खूप छान झालाय. तर तिच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. नेक्स्ट पार्टिसिपंट आहे वेदश्री जड. नेक्स्ट पार्टिसिपंट वेदश्री जड. प्रेझेंट आहे का वेदश्री जड? मला वाटतं परत ती रिमूव्ह झाली, लेफ्ट झाली वाटतं. चालेल, आपण नेक्स्ट पार्टिसिपंट घेऊ. अनिकेत धुमाळ. अनिकेत, आर यू प्रेझेंट? अनिकेत धुमाळ. नाहीये बहुतेक तो. नेक्स्ट पार्टिसिपेंट ओंकार शिंदे. ओंकार. ओमकार शिंदे आलेला ओंकार आहे. शिंदे. ओमकार शिंदे आहे. ओमकार शिंदे आहे. ओंकार, तू प्रेझेंट करतोय प्रोजेक्ट? ओंकार, ऑन युअर कॅमेरा. प्लीज ऑन युअर कॅमेरा. हा, दिसतोय तो, आलाय. ओके. Myself, Omkar Shinde. I study in 8th standard and I live in Shardanagar, Ambad. My project name is Security House, and this works on a very simple circuit. Here in the house there is a buzzer in the back side, and here there is a step, and if any thief or any person came with a bad manner and open this gate and put leg on this step, the buzzer will be sounding like this inside the home, and this can be used in many purpose. If a thief come and it put a step on this stair, the buzzer will be sounding, and the thief cannot be put in by this wall, because if we get put to a fencing know on there this is wall. a thief. Okay, so this is what your project. It's very good. मराठीत बोलायचं का आपण? Yes. ओमकार, तर तुझं प्रोजेक्ट म्हणजे चोरांपासून सावध राहण्यासाठी हे प्रोजेक्ट आहे ना? Yes. अजून काय सांगायचंय का प्रोजेक्ट बद्दल? अजून काय उरलंय का? नाही. नाही ना?
तर खूप छान प्रोजेक्ट आहे तुझा, भरपूर छान प्रोजेक्ट आहे. मला वाटतं तू इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंटरेस्ट आहे का भरपूर? येस. ओके, तर मला सांग, हे आता हे जे तू आजकाल चोऱ्या पण भरपूर होत आहेत ना, तर त्यासाठी आपण रात्री झोपतो आपण, बरोबर? रात्री झोपल्यावर जर चोर एंटर केला तर आपल्याला ते अलार्म वाजेल, बरोबर? येस. ओके, तर आता मला सांग की तुला इंटरेस्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, तर मग ते त्याच्यात सेन्सर मध्ये काय लावलं तू? म्हणजे वेट सेन्सर लावलं का? काय यूज केलं? सेन्सरचं नाव काय? का टच सेन्सर आहे? सेन्सर नाही, फक्त एक सर्किट आहे. हा सर्किट आहे, पण तिथं आता मला सांग. त्या स्टेअर खाली 2 स्टीलच्या प्लेट आहेत, एक हा. वरून एक इथे आणि एक खालून आहे. हा. जर त्या 2 टच झाल्या तर ना सर्किट कम्प्लीट होऊन बजर वाजते. बर, ओके. ते स्टीलचं प्लेट जे आहेत ना, त्याच्यावर तुझं म्हणजे 2 स्टीलचे प्लेट अशा आहेत, ते हे स्टेबल आहे आणि हे स्टीलचं प्लेट पायऱ्यावर ठेवलं तर असं हे होईल, बरोबर? आणि जेव्हा आपण दिवसा जेव्हा आपल्याला गरज नाही, कारण आपण पण त्या स्टेपवर पाय ठेवतो ना कधीतरी, म्हणून आपण ते अलार्म बंद करून ठेवतो, म्हणजे आपण पण गेलो तर टू वाजू नये, बरोबर? आता मला सांग, तुझं भरपूर छान एक्सपेरिमेंट, म्हणजे गावाकडे आपण आरामशीर झोपण्यासाठी, आणि फक्त पुढच्या गेटसाठी नाही, चोर मागच्या गेटसाठी, मागच्या गेटवरनं पण येऊ शकतो ना, मग मागच्या गेटवर पण असं एक द्यायचं, साईडच्या गेटवर पण असं द्यायचं. जितके गेट आहेत तितक्या सगळ्यांवर हे सेन्सर लावायचे. ओके, बर. आता मला सांग, चांगला प्रश्न विचारतो तुला मी. आता अलार्म वाजला, समज तू सपोज 4 गेट लावले, 4 म्हणजे इकडं साइड 4 गेट आहेत तुझ्या, एकदा एंट्री गेट आहे, एकदा मागचं गेट आणि साइडचे गेट आहेत. मग आता सांग, 4ला अलार्म वाजणार, बरोबर? 4 पैकी कुठल्या तर एका याच्यावर ठेवलं तर 4ला अलार्म वाजणार ना. पण आता तुला समज अलार्म वाजला तर तू एकटा आहे घरात, ठीक आहे, तर तू कुठं जाणार? तू पुढच्या गेटला जाणार का, मागच्या गेटला जाणार का, साईडच्या गेटला जाणार का, इकडच्या गेटला जाणार? तू जोपर्यंत जाशील तर तोपर्यंत चोर पळून जाईल. तुला नेमकं कुठं कसं कळणार की अरे पुढच्या गेटवर आला, चला पुढच्या गेटवर जाऊ म्हणून? ते कसं करशील तू? प्रत्येक गेटला एक वेगवेगळी एलईडी लावायची, हा, म्हणजे सिग्नल. मग कळलं, समजा रेड एलईडी लागली तर मेन एंट्रन्स गेटवर चोर आला असं समजायचं. बरोबर, खूप खूप छान उत्तर दिलंस. त्याच्याऐवजी हे पण आहे ना, एलईडीची पण गरज नाही, आपण बीप किंवा अलार्मचे साऊंडच वेगळे लावू शकतो ना आपण, की समोरच्या गेटवर टू वाजेल, मागच्या गेटवर टॅटॅ वाजेल, असं काहीतरी पक्ष्याचा आवाज वाजेल असं. तू खूप छान उत्तर दिलं. मला अजून एक प्रश्न विचारायचा तुला, की सपोज आता मी रात्री गाढ झोपलेलो आहे, तर अलार्म वाजला, तर मला असं काहीतरी करता येईल का? कारण गावामध्ये आपण सपोज गावात राहतो आपण, तर गावात मांजरे कुत्रे पण भरपूर असतात, तर त्या स्टेपवर जर एखादा कुत्रा आला किंवा मांजराने पाय ठेवलं, आपण उठणार, अरे हे तर मांजर होतं, तर माझी झोप मोड होत राहणार. असं तू काही करू शकतो का की जेणेकरून माणसाच्या वजना एवढं काहीतरी त्याच्यावर ठेवलं पाय, म्हणजे माणसाचं वजन एक 60 किलो असतं समज, आणि कुत्र्याचं वजन असतं एक 10-12 किलो असतं, 7-8-10 किलो पर्यंत असतं. म्हणून तू तुझ्या एक्सपेरिमेंट मध्ये किंवा तुझ्या स्टीलच्या ह्याच्यामध्ये तू तुझ्या एक्सपेरिमेंट काहीतरी मॉडिफिकेशन करू शकतो का, की जेणेकरून 50 किलोच्या वरती कुठलं तर ऑब्जेक्ट आलं तरच ते स्टीलचे प्लेट एकमेकांना टच होईल, असं करू शकतोस का तू? येस. काय करू शकतोस? इथे स्प्रिंग लावू शकतो, जी ज्यात ती स्प्रिंग फक्त 50 किलोच्या वरच्या वजनालाच अशी म्हणजे दाबू शकते, त्याच्या खालच्या वजनात ती दाबू शकत नाही. नाही, म्हणजे कुत्रा मांजर आले तरी आपली झोप मोड नाही होणार, बरोबर? खूप छान एक्सपेरिमेंट केलास तू, खूप छान उत्तर दिलास. आणि माझा असं अपेक्षा आहे की तू तसं स्प्रिंग लावशील, ट्राय करशील तुझ्या स्मॉल स्केलमध्येच तू ट्राय करशील, ठीक आहे? आणि हे मॉडिफिकेशन तू तुझ्या ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट इम्प्लिमेंट करशील. ओके, खूप छान होतं आणि तू खूप मस्त प्रश्नांचे उत्तर दिलेत. गुड ओमकार, व्हेरी गुड. खूप छान ओंकार. आणि म्हणजे कोणाला हर्षलचा काहीतरी हाय मेसेज आला होता, तर त्याला काही विचारायचं का ह्याच्यावरती? हर्षल ना? हर्षल बोराटे मेसेज आला होता, कॅन आय
नाही तेच सांगणार होतो की आपण ते काय करू शकतो जेव्हा बाकीचे सगळेच दरवाजे एका सोबत वाजले तर. सर तुम्हाला परंतु हर्षल ते सरांनी सांगून टाकले. अच्छा हा काय हरकत. ओके, व्हेरी गुड हर्षल, तू ट्राय केलास सांगायचा. तर ओंकार, तू खूप छान प्रेझेंट केलास तुझं प्रोजेक्ट आणि प्रश्नांची उत्तरही खूप छान प्रकारे दिलेली आहेत. आता सगळ्यांनी ओंकारसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. खूप छान म्हणता. आणि आता नेक्स्ट पार्टिसिपंट आहे जान्हवी हुडे. जान्हवी हुडे. Yes, ma'am. येस, प्रेझेंट युअर एक्सपेरिमेंट. My name is Janhavi Ramdas Sude. I learn in 9th class. My school name is Shri Godavari Devi Lahoti Kanya Vidyalaya Latur. My project name is uses of a solar energy. I make this solar fan. In this fan, I use one motor and I use solar panel and one button and a fan. First, I connect one wire of motor and one wire of a solar panel. Then remaining one wire of motor. तू एक्सपेरिमेंट दाखव, म्हणजे कॅमेरा चांगला ठेव, म्हणजे आम्हाला दिसेना तुझं मॉडेल एक्सपेरिमेंट. दिसत नाही. थोडा दूर घे, Okay. जवळ धर कॅमेरा, थोडा दूर पकड, दोन्ही पण दिसेल. ओके ओके. When I switch on button, the fan is start to rotating. Okay. That's why we can say that when solar panel give energy, and when in this solar panel solar rays are coming, then fan is start to rotating. Okay. You're finished? Yes, sir. Okay. Now tell me, from where you bought the solar panel? From market? Yes, sir. Okay, and that is real one. You're not attaching any electric supply. That is completely on solar panel, right? Yes. Okay. How much cost is that of solar panel? You know any idea? Means No. कितीला मराठीत बोलायचं का आपण? हो. हा, ते तू मार्केटमध्ये जेव्हा गेली सोलार पॅनल द्या म्हणली आम्हाला, तर ते कितीला घेतली? ते छोटं स्ट्रीप कितीला होतं सोलार पॅनलचं? सर मी आणलं, बाबाने आणलं ते. ओके ठीक आहे ओके. तर खूप छान एक्सपेरिमेंट आहे सोलार पॅनलचं. आजकाल आता पुढं ऍक्च्युली असं आहे की विजेची भरपूर टंचाई भासेल पुढं, असं होऊ नये अशी आशा सगळ्यांची. आम्ही पण त्याच फील्डमध्ये काम करतोय. तर फक्त इंडियाच नाही, अख्खं जग पूर्ण रिक्वेस्ट करते की तुम्ही विजेचा वापर करा. तर जे नॅचरल अवेलेबल आहे, रिन्युएबल एनर्जी म्हणतात त्याला, म्हणजे जसं सूर्याचं म्हण किंवा टायडल पॉवर प्लांट म्हण, जे अवेलेबल नॅचरल गोष्टी आहेत ना, त्याच्यानी आपल्याला एनर्जी मिळालं. फॅन. आता माझी अपेक्षा आहे की ह्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, म्हणजे तू मला सांग की ह्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत सोलारचे? मीन्स सर? ड्रॉबॅक्स म्हणजे त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत, डिसएडव्हान्टेजेस सोलारचे? हा सर, जेव्हा आपण हे नाईट मध्ये यूज करतो त्यावेळेस सोलार म्हणजे एनर्जी नसते, त्यामुळे नाईट मध्ये ऑन होऊ शकत नाही. आणि याची कॉस्ट पण जास्त असते, म्हणून प्रत्येकाला परवडणार नाही आहे. गुड. व्हेरी गुड. आता मला तुला छोटा एक्सरसाइज द्यायचा आहे. जसं तू फॅनला लावली ना, फॅनला मोटर लावली ना, फॅन लावून म्हणजे 2 पोल लावून मोटर, तू यू आर रनिंग दॅट मोटर विथ द सोलार पॅनल सप्लाय. Yes, sir. ओके. तर छोटा कुठला तरी एलईडी आणायचा मार्केट मधनं, तर एलईडी Sir, पण I लावू शकतो also आपण. saw this. ओके. Sir, this is a big solar panel, and I connect with in this. This is a LED, and when I start this button, and this LED start. हा चालू झाला. Hmm. व्हेरी गुड. मग तू हा लाईटचं पण का दाखवली नाही आम्हाला, फक्त फॅनच दाखवलेस? Sir, first. नाही, खूप छान आहे. आजकाल असे भरपूर गरज आहे. आणि तुमच्या घरात इमर्जन्सी लाईट असेल ना काहीतरी, म्हणजे लाईट गेल्यावर काय करतात बाबा घरात? इमर्जन्सी काहीतरी लाईट लावतात का छोटं? Sir, torch, mobile torch. टॉर्च लावतात ना.
तर तू बाबांना सांग, बाबा टॉर्च वगैरे आता काय यूज करू नका, मी सोलार पॅनलनी इमर्जन्सी लाईट तयार करणार आहे, ते वरती ठेवायचं सोलार पॅनल, आणि जेव्हा लाईट जाईल तेव्हा सोलार पॅनल आणून त्याची लाईट जळवून तू घरात प्रकाश करायचा. ठीक आहे? येस सर. कळलं? व्हेरी गुड. खूप खूप छान एक्सपेरिमेंट्स आहेत. आणि तू 9th स्टँडर्ड मध्ये आहे ना? ओके, येस सर. 9th स्टँडर्ड मध्ये आहे, तर मी तुला असं म्हणजे अपेक्षा करेन की तू इंटरनेट मध्ये जाऊन ना रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आणि नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणून टाक. तू लिहून घे वाटल्यास. हे जे आहे सोलार ते हा, तर तू त्या फील्ड मध्ये तू एकदा हे कर. आणि 9th क्लास मध्येच तू एवढं छान एक्सपेरिमेंट केलंस, म्हणजे मला असं वाटलेलं की तुला एनर्जी कन्झम्पशन, एनर्जी सेव्ह मध्ये इंटरेस्ट आहे तुला. तर तू एक काम कर, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आणि नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मध्ये आपण काय काय करू शकतो. मग तुला हे पण कळेल की घरातले कुठले कुठले इक्विपमेंट्स आपण सोलार मध्ये रन करू शकतो. ठीक आहे? म्हणजे आपण मिक्सर नाही चालू शकत, मिक्सरला खूप थोडी जास्त पॉवर लागते. हे सिंपल, जसे लाईट आहे, फॅन आहे, जे जे गरजेचे आहेत ना ते आपण रन करू शकतो. कळालं? फक्त माझी अपेक्षा एवढी आहे तुझ्याकडनं, तू ह्याच्यामध्ये भरपूर अभ्यास कर अजून, कारण ही काळाची गरज आहे. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस ही काळाची गरज आहे सध्या. ठीक आहे? तू ह्याच्यामध्ये भरपूर अभ्यास कर आणि ह्याच्यामध्ये भरपूर तू लिटरेचर सर्वे कर. तू अजून काय काय करू शकतेस. फक्त तू आता घरामध्ये तुला LED बल्ब तू लावू शकतेस. पुढे जाऊन असं किती कॉस्ट येईल, तू तुमच्या गल्लीमध्ये, म्हणजे गल्लीत असं एक स्ट्रीट लॅम्प असतं बरोबर, जेव्हा लाईट जाती तेव्हा स्ट्रीट लॅम्पला तेच तुझं छोटं सोलार पॅनल, तुझं छोटं घराचं एक छोटं LED लाईट चालू करू शकतेस. तसं तुमच्या गल्लीमध्ये पण जर लोड शेडिंग असेल, लाईट जाईल, तर तुला केवढा मोठा पॅनल घ्यावं लागेल की जेणेकरून तुमच्या मोहल्ल्यामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये एक लाईट जळेल. ऍक्च्युली म्हणजे लाईट जरी गेली तरी त्या सोलार पॅनलनी ते लाईट जळायला पाहिजे. त्याला किती कॉस्ट येईल. मग तुम्ही सगळेजण शाळेत किंवा हे जाऊन तुम्ही तुमच्या म्हणजे एरियामध्ये सांगा की असं असं 2-3 हजार कॉस्ट मध्ये आपण एक सोलार स्ट्रीट लाईट तयार करू शकतो. असं तू त्याच्यामध्ये तू पुढे अजून सर्वे कर, स्टडी कर. ठीक आहे? ही माझी अपेक्षा असणार तुझ्याकडनं. ओके, व्हेरी गुड जानवी, तू खूप छान एक्सपेरिमेंट केलास, खूप छान इंटरेस्ट आहे तुझा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान जान्हवी, तुझा प्रोजेक्ट खूप छान झालाय आणि तू छान प्रेझेंटही केलास. एकामध्ये तू 2 प्रयोग दाखवलेस, याचा पण आम्हाला जास्त आनंद होतोय की 2 करायचा प्रयत्न केलेला आहेस. तर सगळ्यांनी जान्हवीसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट पार्टिसिपंट आहे सुमित. सुमित आहे का प्रेझेंट? कारण की तो मगाशी जॉईन नव्हता. सुमित, चालेल. आपण नेक्स्ट पार्टिसिपंट बघतोय, प्राची लांडगे. प्राची लांडगे, प्राची तू प्रेझेंट आहेस? से हॅलो प्राची. माझे नाव प्राची नागेश लांडगे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव आचार्य विनोबा भावे माध्यमिक शाळा बनवस, तालुका पालम, जिल्हा परभणी. माझ्या प्रोजेक्टचे नाव बायोगॅस संयंत्र आहे. बायोगॅस म्हणजे काय, तर जैविक प्रक्रियेतून बाहेर पडणारा एक मिथेन वायू आहे. बायोगॅसचा उपयोग अन्न शिजवणे, वीज निर्मिती, दिवे लावणे इत्यादीसाठी केला जातो. बायोगॅस बनविण्यासाठी जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा, एक बॉटल घेतली आहे आणि त्या मी खूपदा प्रयत्न केल्याने यातला मिथेन वायू संपलेला आहे.
तुझं ठीक आहे प्राची, आम्हाला कळालं तुझा प्रयत्न आहे की पालापाचोळा खत वरनं तू मिथेन वायू तयार करायला लागलीस, बरोबर. पण अनफॉर्च्युनेटली तू आम्हाला एक्सपेरिमेंट दाखवण्याच्या याच्यामध्ये तू अगोदरच ते मिथेन वायू तुझं कंझ्युम झालेलं असं दिसतंय. ते दिसत नाही प्राची, दिसत नाही का प्राची? तुझा व्हिडिओ आणि मायक्रोफोन ऑन कर. हा, तू म्हणजे कधी केलास हे प्रोजेक्ट, कधी केलास? 7-8 दिवस झाले. 7-8 दिवस झाले का? आणि त्याच्यामध्ये किती वेळा जळालं ते मिथेन? तू आग लावून बघितलीस ना? हो हो. किती वेळा जळालं, म्हणजे किती वेळा? ते प्रोजेक्ट मी खूपदा प्रयत्न केल्याने त्यातला मिथेन वायू संपल्यामुळे ते जळत नाही आता. अच्छा, आता जळत नाही. आता परत किती वेळ लागेल ते जळायला? परत 1 तास तू बंद ठेवली म्हणजे तू ते पाईप उघडी ठेवली, त्याच्यामुळे मिथेन वायू पूर्ण बाहेर गेला, बरोबर. आता किती वेळ लागेल तुला की ते पूर्ण मिथेन वायू परत तयार व्हायला आणि तुझं एक काडी पेटायला? ते 4-5 दिवस लागतील. आणि 4-5 दिवस लागतील का? बरोबर, ठीक आहे. तू ह्याच्या अगोदरच्या प्रोजेक्टला होती का? जान्हवी हुडेनी जो सोलार पॅनल तयार केला? नाही. अच्छा, तू आता आलीस का? बर. हे पण एक खूप छान प्रयत्न आहे. बायोगॅस म्हणजे हे टाकाऊ पासून टिकाऊ म्हणतो आपण, जे आहे ते कंपोस्ट खत किंवा जे पण पालापाचोळा वगैरे आहे ते बायोगॅस तू एक्सपेरिमेंट केलेले आहेस. तर मला सांग, ह्याच्यामध्ये मिथेन वायूमुळे अजून काय काय करू शकतो आपण? मिथेन वायूचं युजेस काय काय आहेत मिथेन वायूचे? वीज निर्मिती करू शकतो. आणि मिथेन, एक मिनिट, मिथेन वायूने वीज निर्मिती कशी होती बाळा? म्हणजे बरोबर, गॅसमुळे वीज निर्मिती होते. गॅसमुळे शेणखत. मिथेन वायूमुळे वीज निर्मिती होती का? नाही, कसं वीज निर्मिती मिथेनमुळे होत नसती. मिथेनमुळं जे आपण, ठीक आहे तुझं उत्तर बरोबर आहे, आपण तसं करू शकतो. ठीक आहे. मला तर तुझ्याकडनं अपेक्षा आहे की मिथेन वायू हे जे आहे ना तुझं बायोगॅस, हे पण एनर्जी कन्झम्पशनच्या फील्ड मध्ये येते. तसं सेम बायोगॅसच्या प्लांट सारखेच अजून काही काही प्लांट्स आहेत का, आपण करू शकतो का? आणि फक्त मिथेन जसं तू म्हणली त्याप्रमाणे अजून आपण काय काय करू शकतो आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मध्ये, ते तू सर्च करायचं. ठीक आहे, कळलं का? खूप छान होतं तुझं प्रोजेक्ट आणि हे काळाची गरज पण आहे, जी बायोगॅस जे आहे ना. आणि त्याच्यामध्ये अजून हे की पूर्ण मोठ्या सिटीमध्ये किंवा मोठ्या गावामध्ये पण आता थोडं थोडं प्रॉब्लेम व्हायला लागलाय की वेस्ट जनरेशन भरपूर व्हायला लागलं. म्हणजे पालापाचोळा किंवा मग किचन मधलं वेस्ट किंवा हे जे वेस्ट आहे ना ते भरपूर व्हायला लागलंय. त्याचं एकदम मॅनेजिंग पूर्ण होत नाही आता सध्या. म्हणून काय घाणेरडेपणा वगैरे वगैरे हे टाकाऊपणा भरपूर व्हायला लागलाय. आणि ते तुझं प्रोजेक्ट काय करते, टाकाऊ पासूनच तू अजून ते मिथेन वायू तयार करून ते आपल्या सोसायटीला युजफुल होतंय. तर खूप छान प्रोजेक्ट आहे तुझं. तर मला तुझ्याकडनं अपेक्षा आहे की तू एक एक एक्सरसाइज करावं. सेम बायोगॅस प्लांट प्रमाणे पण ना अजून काय काय तू प्रोजेक्ट तयार करू शकते का? नेक्स्ट टाइम जेव्हा परत हे होईल तेव्हा तू अजून तुझ्या एक्सपेरिमेंट सेटअप मध्ये अजून काय करू शकतीस की ज्याच्यामध्ये त्याचं म्हणजे मिथेनचं जनरेशन वाढेल किंवा बायोगॅस प्लांट प्रमाणेच अजून काही दुसरे काही एक्सपेरिमेंट करू शकते का, ते तू लिस्ट आउट कर. ठीक आहे, व्हेरी गुड. खूप छान होता प्रोजेक्ट तुझा. आणि एक काम कर, एक मिनिट, जेव्हा 2-3 दिवस 4 दिवस म्हणजे बहुतेक आज संध्याकाळी किंवा उद्या ट्राय कर, ते तुझं मिथेनचं वायू जे आउटलेट आहे ना ते बंद कर पूर्ण. ठीक आहे. आणि थोड्या वेळाने म्हणजे काही वेळाने ते तुझं मिथेन गॅस तयार होईल आणि तेव्हा तू काडी पेटवून फोटो काढ, फोटो त्याचा, आणि ह्या निरामय मॅडमला, संपदा मॅडमला पाठव. कळलं? ओके ओके, गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्राची, तू खूप छान तुझा एक्सपेरिमेंट केलास आणि तू या प्रयोगासाठी तुझे 8 दिवस झाले, म्हणजे 8 दिवसापासून प्रयत्न करते, हे खूप कौतुकास्पद आहे तुझं. आता छान झालं तुझं प्रोजेक्ट. तर प्राचीसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या. खूप छान प्राची. छान, असाच प्रयत्न करत राहा. आता नेक्स्ट पार्टिसिपंट आहे वर्षा लांडगे. नमस्कार. वर्षा लांडगे. हा, ओके. झाले.
कॅमेरा ऑन कर वर्षा तुझा. एक मिनिट मॅम. आशुतोष हात वर करतोय कशाच तरी. आशुतोषला काही क्वेश्चन आहे का? आशुतोष काही क्वेश्चन आहे का तुला? नाही सर. ओके ओके ओके. वर्षा तू रेडी आहेस? नमस्कार, माझे नाव वर्षा शिवानंद लांडगे, वर्ग 9वा. माझ्या शाळेचे नाव आचार्य विनोबा भावे माध्यमिक आश्रमशाळा बनवस. मी आज आपल्या समोर एक प्रयोग सादर करणार आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे फुफ्फुसांचे कार्य. साहित्य: 1 बॉटल, 3 फुगे, चिकट टेप, 1 नळी. फुफ्फुसे: छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस एक एक फुफ्फुसे असतात. छातीच्या पोकळीचा बराचसा पृष्ठभाग फुफ्फुसांनी व्यापला असतो. आपल्या शरीरात हवा शुद्धीकरणाचे कार्य फुफ्फुसे करतात. आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे शरीरात जी हवा जाते ती हवा ज्या मार्फत घेतली जाते त्याला श्वसन संस्था असे म्हणतात. आपल्या श्वसन संस्थेत 2 फुफ्फुसे असतात. उजवे फुफ्फुसे डाव्या फुफ्फुसांपेक्षा थोडेसे मोठे असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक श्वसन नलिका असते. श्वसन नलिकेला पुढे 2 पाटे फुटतात, त्यांना श्वसनी असे म्हणतात. आपण नाकावाटे शरीरात ऑक्सिजन घेतो तेव्हा आपल्या फुफ्फुसांचा आकार वाढतो व ती प्रसरण पावतात व उच्च वाटे शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडल्यामुळे फुफ्फुसांचा आकार कमी होतो व ती अंकुंचन पावतात. प्रयोगाच्या आधारे साध्य करायचे झाल्यास फुगा बाहेरील बाजूने ओढल्यामुळे आतील फुग्यांमध्ये ह्या नळीद्वारे हवा आत शिरते व फुग्यांचा आकार वाढतो. हा फुगा आतील बाजूने सोडला असता फुग्यांचा आकार कमी होतो व हा नळीद्वारे ही हवा बाहेर जाते. अशा प्रकारे आपल्या शरीरात फुफ्फुसांचे कार्य चालते. वर्षा झालं तुझं? हो सर. एक्सप्लेन. अजून काय सांगायचंय का? नाही. नाही तर मला वाटतं की बायोलॉजी मध्ये तुझा इंटरेस्ट आहे. हो सर. बायोलॉजी मध्ये फुफ्फुस एक्झॅक्टली काय करतं बाळा? म्हणजे काय एक्झॅक्टली काय करतं? आपण शरीरात जी हवा घेतो ती हवा शुद्ध करून परत उच्छवासा वाटे बाहेर टाकण्याचं कार्य करतं. म्हणजे अच्छा, ऑक्सिजन घेऊन CO2 वगैरे असं काही? कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. ओके, गुड गर्ल. तर आता मला सांग की फुफ्फुसामध्ये असं फक्त हवा जाऊ शकते. तू किती 9वीला आहेस ना? हा, 9वी. हा, सेमी इंग्लिश मॅडम का मराठी मॅडम कुठलं? मराठी मीडियम. ओके, मराठी. ओके ओके ओके. आता मला सांग फुफ्फुसामध्ये ना आता फक्त हवा जाऊ शकते का? फक्त हवा जाऊ शकते का फुफ्फुसामध्ये? फुफ्फुसामध्ये रक्त पण जाऊ शकतं. रक्तातली कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड शरीरातील बाहेर सोडण्याचं कार्य पण फुफ्फुस करू शकतं. रमेश सर तुमचा कॅमेरा. मला वाटतं नेटवर्क इश्यू असल्यामुळं. नेटवर्क इश्यू. परत एकदा सांगते का तू काय म्हणत होती वर्षाचं? सर विचारत होते फक्त हवा जाऊ शकते का शुद्ध करण्यात फुफ्फुसासाठी? मी म्हणत होते रक्त पण जाऊ शकतं, कारण की रक्तातील ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसाला रक्तपेशीतील ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसाला देऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पण फुफ्फुस काढू शकतं. रक्त पण जातं फुफ्फुसांमध्ये पेशीद्वारे. ओके, सॉरी, मला कॉल आलता म्हणून मी त्यांचं कट केलं पूर्ण. वर्षा मला सांग, आत नो डाऊट की रक्त जातं ते शरीरात, पण तू काहीतरी तर पाणी पिताना सपोज असं आहे का की पाणी पिताना श्वासामध्ये फुफ्फुसामध्ये पाणी जाणं असं काही सिस्टीम आहे का आपल्या बॉडीमध्ये? श्वास नलिका ती वेगळी असते ना हवा जाण्यासाठी फुफ्फुसामध्ये. श्वास नलिका एखादी वेळेस जाऊन पण शकतं काही हे प्रॉब्लेम. मग तसं जाऊ नये ना ग, पण म्हणजे त्याच्यामध्ये हवा जावं ना, पाणी गेलं तर प्रॉब्लेम आहे.
मग असं जाऊ नये म्हणून काय आहे का सिस्टीम? बर ऐक, नाही. तू वाच, तुमच्या बायोलॉजी मॅडमला प्रश्न विचार. आपल्या फुफ्फुसामध्ये रक्ताची शुद्धीकरण तर ते बरोबर आहे, पण आपण तोंडाने पण जे काही खातो किंवा पितो, फक्त ओनली एअर पार्टिकल्स आर अलाउड टू गो इन आपलं लंग, म्हणजे फुफ्फुसामध्ये फक्त हवा जाऊ शकते, पण त्याच्यामध्ये पाण्याचं थेंब किंवा आपण जेवणाचा तुकडा वगैरे जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी तशी सिस्टीम आहे. तुला कधी ठसका बसला का? ठसका बसते पाणी पिताना, पाणी पिताना, चहा पिताना घरचे काय सांगतात, अरे बसून पित जा पाणी, बसून निवांत पित जा पाणी, असं म्हणतात की नाही? हा, तेच आहे. फुफ्फुसामध्ये आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी सिस्टीम आहे की श्वसन नलिकामध्ये चुकून खायचा पदार्थ किंवा पाण्याचा थेंब गेला ना, ते अलावच नाही करत, तुरंत ते बाहेर फेकलं जातं. त्यालाच आपण ठसका म्हणतो. बरोबर? कळलं? तर त्याच्याबद्दल तू वाच अजून. ओके, तुझं छान होतं एक्सपेरिमेंट. असं वाटायला की तुला बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट आहे. ओके, खूप छान. हे असंच कंटिन्यू करत जा. म्हणजे कसं माहितीये का, ऑलरेडी म्हणजे आपल्या शरीरामधलं काय वगैरे ते कळत नाही लोकांना किंवा समजवायला सोपं नसतं. तर तू तुझ्या प्रोजेक्टच्या द्वारे फुफ्फुसांचं कसं असतं एक्झॅक्टली वर्किंग ते सांगण्याचा प्रयत्न केलास. खूप छान काम केलं, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड वर्षा. थँक्यू सर. ओके. आणि अजून एक, सॉरी, हॅलो वर्षा, आहे ती ऑनलाईन. ऑन करशील का तू? हो आहे सर. ऑनलाईन. हा, तर वर्षा, माझी इच्छा हे आहे की तू म्हणजे 9वी मध्ये असतानाच तू फुफ्फुस वगैरे असं बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट आहे, अशाच स्टुडंट्सची गरज आहे. कारण आता सध्या तू बघत आहेस, सध्या डॉक्टरांची किती गरज आहे. कोरोना व्हायरस बद्दल तू ऐकत असशील न्यूज मध्ये, बघत असशील न्यूज मध्ये. तर तुझ्यासारख्या स्टुडंटची गरज आहे, जगाला गरज आहे की असंच फुफ्फुस किंवा बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट करून पुढे तू डॉक्टर व्हावं, म्हणून माझी इच्छा आहे. ठीक आहे? गुड, व्हेरी गुड. वर्षात तू खूप छान एक्सपेरिमेंट सादर केलेला आहेस आणि सरांनी जे तुला मार्गदर्शन केले त्याचा तू नक्कीच विचार करशील आणि तू सांगितल्याप्रमाणे सर्च कर आणि पुढे जायचा प्रयत्न कर. याच्यासाठी सगळ्यांकडून तुला ऑल दी बेस्ट. थँक्यू. छान. सगळ्यांनी वर्षासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. आता नेक्स्ट पार्टिसिपंट आहे ओंकार मुचाटे. ओंकार मुचाटे. मॅडम ते ऍबसेंट आहे. ऍबसेंट आहे. चालेल. नेक्स्ट पार्टिसिपंट आहे हर्षल बोराटे. हर्षल बोराटे. हर्षल आहे ऑनलाईन. हॅलो. हा हर्षल, आवाज येतोय? हो सर. तुझा व्हिडिओ ऑन नाहीये का? आहे व्हिडिओ ऑन? हा ओके, आहे. दिसतोय. हाँ सर. सर आज मैं टुडे आई एम गोइंग टू शो अबाउट द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट अबाउट द प्लांट्स. जे आपले बाहेरचे खराब जंतू अदर वेस्ट आर देयर, हाउ टू क्लीन अप दैट और वी हैव टू रीयूज इट, देन व्हाट वी हैव टू डू. नाही, आवाज येईना हर्षल. कॅन यू रिपीट अगेन? Yes sir. Today I am going to show about the wastewater treatment about the plants, in which we have to clean the dirt waste from the water and we can use to the other purposes like filtering it or using for plants and other things. So this is the first step in which in this we are removing the big particles like pebbles, soil. It is used for the removing all dirt particles, and from here it is gone to the second one. It's known as a it's known as a pre-stage of the filtration. So in this it is removed with prim like soaps and see, you can see that downside sludge is there, means dirt or like a soil. It is also removed and it is supplied to the another one. So here the water is little bit cleaned due to that purpose. And now in secondary, it's known as a secondary treatment. In this, through the air bubbles, we are removing the food waste and the other things also.
In this, it's the last stage. In this, we are using aerobic and the chlorine. In this, we are removing the all chemical and other biological dirts. So in this, water is built whole clean, and see, you can see in last thing that it's all clean water. Now it can be used to the for watering or the other purposes also. Thank you. Okay, very good. So overall, your project, Harshal, can you see me? Can you listen? Yes, sir. Okay. Overall, I understood what about your project is the filtration system, water filtration system. You made homemade water filtration system. Okay. Yes, sir. This was very nice attempt because this is a need of this because we are facing lot with the coronavirus and all the viruses. So the world, hello, Yes, you're sir. getting, you're getting, Yes, sir. On your so camera, the, Harshal. huh, On your camera. Yes. huh. So this is a need of world because whatever the virus can do to the human being, that entire world is seeing. So you have made very nice attempt to clean the water. Okay, very good attempt. So can you just tell me you added the aerobics and cleaning chlorine to the last one? Yes. Okay, Yes. in last filtration system. So can it clear the coronavirus? You just search on internet. Suppose Uh, accidentally in your water there was a coronavirus. Okay, so last stage was chlorine water. So can it kill the coronavirus and give us coronavirus free water? Harshal, yes, sir. how? No, it can't kill chlorine cause corona. So you just search on internet how to kill coronavirus, or you can add the salt water in between because after coronavirus it is not necessary. But in your all 3-4 stages, you can put some stage of salt so that we know soda water or caustic soda or salt water can kill the coronavirus. So you Yes. can add one more stage into that just to kill the coronavirus. In the you can go to the salt water and all. So you can try in this. You can search. You can research in the internet, and you can also. I think the chlorine is sufficient to kill coronavirus. Okay, you just search on internet No, sir, it whether. need more power to kill corona. Okay, so chlorine water is not sufficient to kill corona. No, no. Okay, so just you do exercise that what amount of chlorine or what you need to do in this, what modification you need to do in this system so that this setup will be as it is, but just it can kill coronavirus also. Okay, Yes, so sir. this will be exercise. So the project made by you is very good, very good, very nice try for water filter system. Okay, you continue on this. Okay, Yes. good, very good, Harshal, very good. Thank you, I sir. I have have a, one question. okay, go ahead, Sampada. Yes. Uh, Harshal, in water treatment plant, filtration is most important. So where is the Filtration is filtration done in tank? the uh, Where is the filtration. filtration tank? Sand filter, carbon filter. Where is the tank? In first one, big particles are removed with the what we can say that Rocks. big rods. Okay. So in that, all big particles are removed. In that second one, we are removed with the filter paper, big filter paper. So from that, soil particles or other particles are removed, and another front we have aerobic and chlorine. From that, other bacteria is also killed. Yes. It's very good. So nice performance and nice project. So Thank clap you. for Harshal. Very good, very good. Very good, Arshan. Very good. Okay, so next participant Shreya Maske. श्रेया मस्के. हर्षल जो पार्टिसिपंट आहे तो उत्स्फूर्त पार्टिसिपेंट होता, म्हणजे त्यांनी आधी फॉर्म भरलेला नव्हता, पण त्याची
त्यांनी एका दिवसात हे मॉडेल तयार केलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि हा श्रेया मस्के, नेक्स्ट पार्टिसिपंट श्रेया मस्के. श्रेया नाहीये बहुतेक, लिस्ट मध्ये दिसत नाहीये. श्रेया आहे का? कारण की कालच्या ह्याच्यात होती. हा ती 5th स्टुडंट आय थिंक. ओके. हा रमेश काहीतरी नेक्स्ट बोलत होता. पार्टिसिपंट आणि लास्ट पार्टिसिपंट आर्यन वाघमोडे. श्रेया नाही का? नाहीये. श्रेया नाहीये, दिसत नाहीये इथे. ओके. नेक्स्ट पार्टिसिपंट आहे आर्यन वाघमोडे. आर्यन आहे का ऑनलाईन? आर्यन वाघमोडे. हे नंतर पार्टिसिपंट आलेली आहेत आपल्याकडे. हा, हे लिस्ट मध्ये पण नाही, म्हणजे इकडे ऑनलाईन आहे. श्रेया मस्के आणि आर्यन वाघमोडे. हा नाही दिसत, नाहीये दिसत. तर इथे आपले पार्टिसिपंट म्हणजे संपलेले आहेत आता. तर एकदा जे अब्सेंट होते त्यांची एकदा मी नाव घेते. जर कोणी असेल तर ते आपलं प्रोजेक्ट प्रेझेंट करू शकतात. हा, म्हणजे कोणी चुकून राहायला नको आपल्याकडून. कोणी रिमेनिंग असेल तर तसं सांगा. सूरज पवार नाहीये बहुतेक. अनिल खुशले नाहीये. लावण्या गवळी नाहीये. वेदश्री जड नाही. वेदश्री अनिकेत धुमाळ नाहीये तो पण लिस्ट मध्ये. सुमित नाहीये. सुमित पण नाही. झाले, एवढे पार्टिसिपंट नव्हते. ओके. मी प्रेझेंट केलेलं नाही. हर्षल आहे सगळ्या माझा एक क्वेश्चन हर्षल साठी आहे. आता आपल्याकडे थोडा 1-2 मिनिटाचा वेळ असेल. हर्षल ऑन युअर व्हिडिओ. हर्षल आहेस का ऑनलाईन? हर्षल तो ऑनलाईन आहे. चालेल, किंवा आपण पुढे जाऊयात, काही हरकत नाही. पुढे जायला हरकत नाही. आता आपले पार्टिसिपेंट संपलेले आहेत आजचे. ठीक आहे. ऍक्च्युली आपण सूचना करायला हवी होती मुलांना की त्यांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर ते लेफ्ट झालेले आहेत बऱ्यापैकी. हा, ते मला आज जाणवलं की आपण त्यांना रिक्वेस्ट करायला पाहिजे होती की पूर्ण ते दुसऱ्यांचे पण अटेंड करू शकतात पूर्ण. आपण काल तसं केलेलं. हर्षल, आर यू प्रेझेंट? येस सर, प्लीज आस्क क्वेश्चन. हर्षल तुझा व्हिडिओ ऑन करतो का? माझा एक छोटासा प्रश्न आहे की हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे आहेत, डू यू नो अबाउट लाईक हाऊ बिग वी कॅन मेक these water treatment plants in small villages and cities? You are aware about that? How big? Yes, sir. It's been done in the practical also. In the villages, not sir, but in the cities, it has been in work, sir. Many cities are there. In near us, from 6 to 5 kilometer, also near Baramati, there is the sewage water system also, sir. There we can see all about that. And we can use that water for agricultural purposes. Yes, sir. In a village we can make, but we need the more space for it and other materials. Okay, but you are aware about the system, and we have many sewage treatment plant in around the city. That's good. Yes, sir. Okay, very good, very good, very good. Thanks, Harshal. Yeah, that's it. I was just checking, like, how are you aware about the big plants around your city? Yes, sir. I know. Yeah. Okay. Good. I think we can request all the participants to switch on the camera, and then we can have a interactive, and we can see each other faces and take some screenshot. सगळे पार्टिसिपेंट्सनी आपले कॅमेरा ऑन करा. अरे, छोटा पार्टिसिपेंट्स पण आहे. अस्मिता. ओके, गुड. कोण? संपदा बोलणार का? निरामय क्लोजिंग ऍड्रेस आणि निरामय वोट ऑफ थँक्स. माझ्या मते रमेशला स्टुडंट्स असले नसले तरी माझे एक सजेशन आहे सगळ्या स्टुडंट्सला की हे जे स्टुडंट्स पार्टिसिपेट करत आहेत ना ते खूप छान आहेत. म्हणजे एवढं छोटं वय म्हणजे 7वी 8वी 9वी मध्ये पण त्यांना सायन्स मध्ये इंटरेस्ट त्यांना डेव्हलप होत आहेत आणि हे प्रॅक्टिकल्सच आहेत.
जे की इंटरेस्ट हे बघा, टीचर काय करू शकत नाही, मॅक्झिमम जे आहे ना ते स्टुडंटच करतात. जेवढा जितकं जास्त इंटरेस्ट असतो ना, त्यांना सांगायची पण गरज नाही की तुम्ही अभ्यास करा म्हणून. तर आपल्या सारख्या एरियामध्ये पण म्हणजे ह्याची गरज आहे की अवेअरनेस सायन्सची. आणि मी बघायला लागलो तर भरपूर स्टुडंट्स आणि इन ऑल फील्ड्स, बायोलॉजी मध्ये पण, इलेक्ट्रॉनिक्स, इव्हन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये जे अलार्म बघितलं आणि आशुतोषने केलेलं जे वॉटर इंडिकेटर बघितलं आपण, ते पण खूप छान होतं. म्हणजे इन ऑल फील्ड, फिजिक्स, केमिस्ट्री अँड सिम्पल ह्याच्यामध्ये पण लोकांचं म्हणजे स्टुडंट्सचं सायन्स बद्दल त्यांचा अवेअरनेस वाढत आहे. आणि फक्त प्रॅक्टिकल्सच ही गोष्ट आहे की ते इंटरेस्ट क्रिएट करू शकते आणि आपल्याला त्यामध्ये अजून जास्त आपल्याला प्रगती करू शकते. तर मला खूप छान वाटलं की स्टुडंट्स पुढे येऊन असे एक्सपेरिमेंट, छोटे छोटे प्रोजेक्टच करतात. हे 3-4 प्रोजेक्ट तर असे की मी फर्स्ट टाइम बघायला लागलो. मला म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे बाकीचे थोडेफार छान माहित होते मला, पण हे 3-4 असे होते की ते मी फर्स्ट टाइम बघितलं आणि मला खूप वाटलं. आणि कमिंग टू सूर्योदय फाउंडेशन पण, की म्हणजे इंडियामध्ये टॅलेंटची कमी नाहीये, भरमसाठ टॅलेंट आहे. पण कमी आहे फक्त 2च गोष्टीची, त्याला शोधण्याची आणि ज्यांच्यात इंटरेस्ट आहे त्यांना जे बाधा येऊ नये म्हणून त्याची. तर सूर्योदय फाउंडेशन त्यांचे हर्डल्स कमी करायला एक स्टेप उचलला आहे आणि मला खूपच छान वाटतंय. एक अभिनंदन करायचं सूर्योदय फाउंडेशनला. आणि हे फ्युचरमध्ये एक बिग ह्यूज संस्थान येऊन आम्हाला म्हणजे हे उद्या पुढं सूर्योदय फाउंडेशनचं एक मोठं रूप आम्हाला बघायला मिळते, हीच मी प्रार्थना करतो. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. निरामय. अँड व्हेरी छान वाटतंय नरेंद्र निरामय संपदा हे असला म्हणजे काय म्हणतात एक फाउंडेशनचं हे तुम्ही कार्यभार सांभाळत आहे. खूप छान वाटतं. रमेश, खूप खूप थँक्स. आम्हाला पण खूप आज छान वाटलं. आज तुम्ही वेळ काढून जॉईन झालात आणि खूप इंटरॅक्टिव्ह सेशन केलं विद्यार्थ्यांसोबत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे फाउंडेशनची सुरुवात सुरू करण्याचं कारणच ते आहे की इंडियामध्ये आणि रुरल इंडियामध्ये तर टॅलेंटला बिलकुलच कमी नाहीये. खूप टॅलेंट आहे, पण गरज आहे ती टॅलेंट शोधण्याची आणि त्यांना नरिश करण्याची. आणि मला माझ्या आयुष्यातला बऱ्याच वर्ष मला तेच जाणवतं. म्हणजे ज्या पद्धतीने मी ग्रामीण भागातून आलो आणि हळूहळू मी करिअर डेव्हलप करत गेलो, तर टॅलेंटला कुठलीच कमी नाहीये, फक्त गायडन्स आणि त्याला नरिश करण्याची गरज आहे. आणि हा त्याचाच एक छोटासा प्रयत्न आहे. आणि आज मी पण खूप इम्प्रेस झालो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने प्रयोगाची तयारी केली आणि त्यांनी त्यांच्या कन्सेप्ट आपल्या समोर डिस्कस केल्या. खूपच एक अभिमानास्पद बाब आहे आणि सर्वांचं म्हणावं तेवढं आपण कौतुक केलं तरी ते कमीच आहे. आणि त्यांच्या पॅरेंट्सना पण खूप सारे धन्यवाद, कारण त्यांनी त्यांना पूर्ण सपोर्ट केला. आणि आपण पण प्रयत्न केला की त्यांना एक छोटासा प्लॅटफॉर्म देऊ आणि आपण इंटरॅक्ट करू. पण आपण येणाऱ्या काळात या विद्यार्थ्यांसोबत तर आपण कॉन्टॅक्टमध्ये राहणारच आहेत. आणि यांना आपण अशी पण रिक्वेस्ट करूयात की जेव्हा कधी 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर आपले पुढचे एक्झिबिशन्स होतील, त्यावेळेस ते आणखी आत्मविश्वासाने आपल्या एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेंट्स करतील. आणि इव्हेंच्युअली आजच्या पार्टिसिपेशन मध्ये तर आपण त्यांना सर्वांना आपलं पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देणारच आहेत की त्यांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलेले आहेत. आणि आता या एक्झिबिशन मध्ये आपण कुठले फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज आपण असं न देता सर्वांनाच देतोय सर्टिफिकेट आपण. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये एक्झिबिशन होतील, त्यावेळेस आपण त्यांना प्राइज देऊयात. काही बुक्स देतील किंवा नोटबुक्स किंवा स्कूल बॅग्स त्यांना प्राइज म्हणून दिल्या जातील. मग थोडंसं एक हेल्दी आपण कॉम्पिटिशन आपण ठेवूयात तिथे की सर्वांनी जास्तीत जास्त एफर्ट्स आणि प्रयत्न करून चांगला प्रयोग मांडण्याचा प्रयत्न करतील. आणि आम्हाला सूर्योदय सायन्स फाउंडेशनला खूप खूप आवडेल की सर्व आपण म्हणजे आपलं पॅनल पण आहे, आपले सर्व फ्रेंड्स पण आहेत आणि स्टुडंट्स पण आहेत. एक लॉंग टर्म कमिटमेंट, नॉट नेसेसरी की एकदा झालं आणि नंतर नाही. आपण पूर्ण वर्षभर वेगवेगळे प्रोग्राम करू शकतो. हे सायन्स एक्झिबिशन झालंय, त्याचबरोबर आपण आणखी दुसऱ्या काही ऍक्टिव्हिटीज करू शकतो ज्याच्यातून आपण या विद्यार्थ्यांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. आणि रमेश, तुमचं खूप धन्यवाद, कारण एकदम आम्ही इनिशियली काही स्टेप्स टाकलेले आहेत फाउंडेशनच्या आणि एकदम बिगिनिंगलाच तुम्ही आमच्यासोबत आहेत आणि जोडले गेलेले आहात. आम्ही अशीच अपेक्षा करू की येणाऱ्या काळात जेव्हा कधी आम्हाला काही इनपुट्स किंवा काही सजेशन्स असतील किंवा तुमचा गायडन्स लागत असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच डिस्टर्ब करू किंवा रिक्वेस्ट करू. नक्की नक्की. सर्वांचं खूप सारं कौतुक, सर्वांचं खूप अभिनंदन सर्व पार्टिसिपेंट्सचं. निरामया.
थँक्यू रमेश, तुझ्या गायडन्स बद्दल आणि सूर्योदय सायन्स फाउंडेशनच्या जो काही आम्ही सुरुवात केली आहे त्यामध्ये तू इन्व्हॉल्व झालेला आहेस असं आम्ही आजपासून गृहीत धरतो. म्हणजे ओके ऑलरेडी तू आणि तू हा सेशन सगळ्यात महत्वाचं, तू हा सेशन खूप इंटरॅक्टिव्ह केलास आणि मुलं प्रेझेंट करत असताना ना ते खूप फ्रँकली प्रेझेंट करत होते. कारण कधी कधी मुलांना कसं असं प्रेझेंट करताना भीती असते की बाबा समोरचं काय म्हणेल, त्याला कसं वाटेल. पण तसं न घडता मुलांनी अगदी फ्रँकली प्रेझेंट केलं, कारण तुम्ही ते तसा त्याला स्कोप दिला आणि तसं ते प्लॅटफॉर्म तयार करून दिला सूर्योदय सायन्स फाउंडेशननी. तर सूर्योदय सायन्स फाउंडेशननी ऑर्गनाईज केलेला 2 days हा व्हर्च्युअल सायन्स एक्झिबिशनचा हा शेवटचा दिवस आहे. छानपैकी हा इव्हेंट चांगला झालेला आहे. तर माझं सगळ्या स्टुडंटला एक सांगणं आहे की तुम्ही जो प्रोजेक्ट केलेला आहे त्याचा एक व्हिडिओ करून आणि प्लस तसंच तुमच्या प्रोजेक्ट सोबत एक फोटो काढून आपला व्हर्च्युअल सायन्स एक्झिबिशनचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये अपलोड करायचा आहे. तसेच येणाऱ्या काळात काही नरेंद्र सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात काही एक्झिबिशन्स होतील, त्यामध्ये तुम्ही ह्याच प्रोजेक्टला आणखीन इम्प्रूव्ह करून किंवा नवीन प्रोजेक्ट घेऊन परत एकदा सहभागी होऊ शकता. तर माझ्यामध्ये आता आपण थांबायला हरकत नाहीये. तुमचे काही प्रश्न ओके असतील, कुणाला काही विचारायचं असेल तर आपला व्हर्च्युअल सायन्स एक्झिबिशनचा ग्रुप आहेच. त्या ग्रुपवरती तुम्ही सर्वजण तुमच्या क्युरीज घेऊन कधीही येऊ शकता. माझी आणखी एक रिक्वेस्ट आहे सर्व विद्यार्थ्यांना, आपले सर्व पार्टिसिपेंट्स त्यांचे जे बाकीचे फ्रेंड्स आहेत त्यांना पण आपल्या या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करू शकतात. म्हणजे आज जर आपले 15 ते 20 पार्टिसिपेंट्स होते, ते त्यांचे जे मित्र आहेत क्लासमधले त्या मुलींना सांगू शकतात की आपण एकत्र मॉडेल बनवू शकतो, किंवा तुमच्या मित्रांना पण सांगा तुम्ही की आपण प्रयोग प्रेझेंट करू शकतो व्हर्च्युअली सायन्स एक्झिबिशनमध्ये. आणि मला आणखी एक सर्व पार्टिसिपेंट्सना अशी रिक्वेस्ट करावीशी वाटते सर्व विद्यार्थ्यांना की तुमचे जे विज्ञानाचे शिक्षक आहेत तुमच्या शाळेमध्ये, त्यांचा जर तुमच्याकडे नंबर असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना पण या आपल्या ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती सांगणं गरजेचं आहे, तर विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्यासोबत शेअर करू शकतात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. निरामयला जर तुम्ही किंवा मला जरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांचा नंबर दिला तर आम्ही शिक्षकांसोबत कम्युनिकेट करू आणि कोऑर्डिनेट करू, जेणेकरून आपली पार्टिसिपेंटची संख्या आणखी वाढेल आणि आपण जास्तीत जास्त विज्ञानाचे धडे जास्त शिकू शकतो. आणि आज खूपच इंटरॅक्टिव्ह आणि चांगलं सेक्शन झालेलं आहे आणि मला वाटतं आपण थांबायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. संपदानी पण खूप चांगली कामगिरी केलेली आहे. सर्व गोष्टी ऑर्गनाईज आणि खूप संचलन तिने व्यवस्थित केलेलं आहे आजच्या एक्झिबिशनचं. संपदा, तुला काही बोलायचं असेल तर बोलू शकते. काही नाही, मला एवढंच सांगायचंय की सगळे जे विद्यार्थी पार्टिसिपंट आहेत त्यांनी खूप छान म्हणजे पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि प्रेझेंट केलेलं आहे प्रत्येकाने. त्यात सगळ्यात जास्त थँक्स मी रमेशची मानते, कारण की रमेशने खूप छान रिस्पॉन्स दिला आणि छान मार्गदर्शन केलं. त्यामुळे कसं की मुलांना विचार करायला त्यांनी भाग पाडलं की आता हे आहे तर असं केलं पाहिजे आपण. आता मी अशी आशा करते की त्यांनी दिलेले जे त्यांनी दिलेले सजेशन्स आहेत आणि ते मुलं फॉलो करतील आणि पुढे त्या प्रकारे म्हणजे प्रयत्न करतील. बाकी छान झालं आणि छान वाटतं की आपला जो हेतू आहे तो साध्य झाल्यासारखा वाटतोय कुठेतरी. नक्कीच नक्कीच. चालेल, ठीक आहे, थांबायला हरकत नाहीये. चालेल चालेल. ओके रमेश, थँक्स अ लॉट. बाय बाय. बाय बाय स्टुडंट. बाय 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 एव्हरीवन. बाय बाय.